सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपण आता ओमकार म्हणूया 3 वेळा. ठीक आहे. सगळ्यांनी ताठ बसा, दीर्घ श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. सकल मंगल भव. मागच्या वेळेस आपण जे काही बघितलंय त्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का? ते आधी आपण आन्सर करूया. कोणाला काही कळलं नव्हतं असं काय आहे? बिंदास विचारा. नाही तर मी मी गृहीत धरणार आहे की तुम्हाला कळलेलं आहे आणि पुढे जाणार आहे. कळलंय? ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळलंय. आणि सगळ्यांनी तो व्हिडिओ शेअर केला तर तो पाहिला की नाही? व्हिडिओ ह्यासाठी शेअर केला की आपला मागच्या वेळेस थोडी गडबड झाली होती. येस. तर आता थम्सअप येतात म्हणजे बहुतेक पाहिलाय असं मी गृहीत धरतोय. त्यामुळे पाहूया आता. एक आपण जसं मॅडम दरवेळेस कुठलाही उपाय देतात. तर मागचा जो उपाय होता तो कदाचित रेकॉर्ड झाला नाही म्हणून तोही आधी देतोय. तर मी मागच्या वेळेस असं म्हटलं होतं की जेव्हा राहू लग्नी म्हणजे राहू तुम्हाला सर्पदोष आहे असं कुंडलीमध्ये जर का असेल म्हणजे कुठे असायला पाहिजे? सर्पदोष लग्नी द्वितीय स्थानात आणि पंचम स्थानात सहसा सर्पदोष मानला जातो. दुसरा कधी सर्पदोष येऊ शकतो? तर सर्पदोष हा जेव्हा लग्नेशा बरोबर सर्प म्हणजे राहू असेल तरी सुद्धा तो मॅलेफिकच समजला गेला. म्हणजे लग्नेशाला तो दोष निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो. तर ज्या अनेक परंपरा आहेत त्या परंपरांमध्ये वेगवेगळे असे उपाय सांगितले गेले. मी आवाज माझा सगळ्यांना नीट येतोय का कमी येतोय? नाही, येतोय परफेक्ट. परफेक्ट. थोडा कमी येतो. ठीक आहे. आपण जरा जवळ लावूया. ठीक आहे. तर आपण त्याच्यासाठी उपाय काय सांगितला? हा परंपरेतला उपाय आहे. हा ही जी परंपरा आहे ही ओरिसाची आहे आणि तिथे त्यांनी ते जे त्याचं जे तो जो मंत्र आहे तो आहे मी म्हणता म्हणता विसरून गेलो. आठवलं की सांगतो. मागच्या वेळेस आठवतंय का कोणाला? काय मी सांगणार होतो मिसच झालं. मी बोलते. हा बोला बोला. मी काहीतरी माझ्या एक दुसऱ्या डोक्यात आला आणि हा मिस झाला. काय सांगितलं होतं? आस्तिकम भूमी राजम नमो नमः. भूमिराजम नाही, आस्तिकम मुनिराजम. मुनी दत्तात्रय मुनी आहेत ना. हा आस्तिकम हा मुनिराजम नमो नमः. ठीक आहे. ओके. आस्तिकम मुनिराज राजम नमः. मुनिराज हा मुनी. मुनी 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 का? तर सगळ्यांचे दत्तात्रय कोण आहेत? तर दत्तात्रय हे सगळ्यांचे मुनी आहेत ना. नाथपंथी सुरुवात आपली मुनिराजम होते. त्यामुळे त्यासाठी आपण हे म्हणायचं. आता हे किती वेळा म्हणायचंय? तर 8,000 वेळा म्हणायचं. 8,000 वेळा का म्हणायचंय? तर प्रत्येक दिशा या आपल्याकडे प्रमुख 8 दिशा आहेत. त्यामुळे प्रत्येक दिशेमध्ये 1,000 असा हा 8,000 जप करायचा. मग तो एकदा केला की चालणार आहे का? हा राहूचा जो काही तुम्हाला त्रास आहे तो 1 दिवसाचा आहे का? नाहीये. तुम्हाला सगळे सदैव आहे. तो रोज करायचा. जेवढं जमेल तेवढं करायचं. लक्षात आलं? त्यांनी ह्या गोष्टी कमी होतात. आता पूर्वी राहू दोषासाठी मी एक सगळ्यांना माझ्याकडे आलेल्या लोकांना जो उपाय देतो हा आस्तिकम मुनिराजम तर आहे पण तो प्रत्येकाला करता येईल असं नाही.
तर त्यातलाच एक दुसरा उपाय जेव्हा सर्प त्रास देतात, म्हणजे आता एखाद्या कुंडलीमध्ये जेव्हा सर्प म्हणजे राहू हा जास्त प्रॉमिनन्स मध्ये असतो आणि लग्नेश ताकदीचा नसतो, असं जेव्हा असतं तेव्हा त्रास आपल्याला सगळ्यांना जास्त होतो. तर जे नवग्रह स्तोत्र आहे ते म्हणायचं, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि राहूचा त्याच्यामधला जो मंत्र आहे तो म्हणायचा. हाही तुम्हाला एक चांगला उपाय आहे. लक्षात आलं? मग तो किती वेळ म्हणायचा, तर तुम्हाला एक तर पहिल्यांदा पूर्ण म्हणायचा आणि नंतर जो राहूचा जप आहे तो तुम्ही 108 वेळा करू शकता. लक्षात आलंय सगळ्यांना? गॉट इट एव्हरीवन? ओके, चल. आता आपण मागच्या वेळेस जे 4 लग्न बघितली होती, बरोबर? आपण ती लग्न कशासाठी पाहिली होती? लग्न सगळ्यांना येतात, पण लग्न आरंभ जर का असेल तर तेव्हा आपण त्याचा काय विचार करणार, असा आपण विचार केला. सगळ्यांना लक्षात येते, बरोबर? तर आता आपण त्या मागच्या वेळेस आपण कुठपर्यंत आलो होतो, तर आपण कर्क लग्नापर्यंत आलेलो होतो आणि आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. म्हणजे पुढची 4 लग्न आपण पाहणार. थोडस माझ्या नोट्स बघून घेतो. बरोबर, त्याच राहिलं. आता ह्याच्यामध्ये आपण सिंह राशीपासून सुरुवात करतो. आता सिंह रास म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना आधी काय विचार येतो? पटकन सांगा, सिंह रास म्हटलं काय वाटतं? हृदय. सिंह रास म्हटल्यानंतर पहिलं काय आलं पाहिजे? राजस. त्याच्याही पहिले काय आलं पाहिजे? काय आली पाहिजे? स्ट्रॉंग व्यक्तिमत्व. अरे अग्नितत्व नको काय आलं? अग्नितत्व पहिलं नाही करणार. ही कुठली राशी आहे? जसं मेष रास आहे तसे प्रत्येक 4 राशी आहेत की नाही. म्हणजे आपण मागच्या वेळेस कसं बघितलं होतं, मेष वृषभ बघितलं होते की नाही, नंतर मिथून बघितले होते आणि सॉरी कर्क बघितले. आपण नेहमी मेषपासून सुरुवात केली, मग अग्नितत्वातून सुरुवात केली की नाही. तर आपल्याला आता इथे अग्नितत्व हा विचार पहिला आला पाहिजे. राजराशी आहे हा सवालच येत नाही, म्हणजे प्रश्नच नाही. पण आता आपण जो विचार करणार आहोत हा आपल्याला अनुभव, आपल्याला मेडिकल ऍस्ट्रोलॉजीला काय अनुभव येणार आहे हा विचार करा. आता जेव्हा सिंह म्हटल्यानंतर राजा आहे, सिंह राजा आहे म्हणजे याची ताकद जी आहे ती सिंह राजा असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो अग्नितत्वातली ही जरा अतिशय स्ट्रॉंग रास आहे, बरोबर? मग ह्याची ह्याची जी शक्ती आहे किंवा ह्याची जी रोगप्रतिकार क्षमता आहे किंवा जी जीवनशक्ती आहे ती चांगली दणदणीत असते. लक्षात आहे? त्याचं दुसरं कारण काय आहे की स्थिर तत्व आहे इथे. सिंह जी आहे ही स्थिर तत्वाची रास आहे की नाही. 2, 5, 8, 11 म्हणजे अग्नितत्व पण आहे आणि स्थिर तत्व पण आहे, म्हणून ही जास्त त्या ह्याच्यामध्ये ताकद आहे. आणि कोण रिप्रेझेंट करते त्याला, म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर साइन इज डन बाय लिओ. म्हणजे त्या सॉरी सिंह म्हणजे काय आलं की ते त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की किती ताकदीची रास आहे ती, बरोबर? पण आता एक लक्षात घ्या, जेव्हा एखादा माणूस फार स्ट्रॉंग असतो, म्हणजे एखादा माणूस फार ताठर असतो, तर काय दुखेल त्याचं? खूप ताठ असेल ताठ तर काय दुखेल? कॉमन सेन्स. पाठीचा कणा. पाठीचं कणा. म्हणजे कारण का सारखा ताठ उभं राहायचंय, अनावश्यक ताठ राहणार आहे, बरोबर? मग माणूस ताठ राहत असेल तर त्याचं पाठ दुखू शकते, हे तर आपल्याला नक्की आहे. खूप जे आता ह्या तत्वामध्ये, ह्या अग्नितत्वामध्ये जसं मेषेमध्ये पण अहंकार आहे तसाच इथे अहंकार आहे. अहंकाराने काय होतं? राग लवकर येतो, म्हणजे रागीटपणा वाढतो. रागीटपणा वाढल्यानंतर काय होऊ शकतं? छातीचे ठोके वाढू शकतात, बरोबर? लक्षात येते की नाही सगळ्या? तर छातीचे ठोके वाढले म्हणजे हृदयाच्या क्रियेमध्ये काहीतरी बदल घडतो. नीट आवाज येत नाहीये. बाकीच्यांना येतोय का नाही? एकदम क्लिअर आहे. हा, आता ह्याच्यापेक्षा जास्त मी नाही करू शकत. तुम्ही तुम्ही साइन आउट होऊन परत तुम्हाला ते आत घेतील, मग तसं ओके करा. ओके हा, ठीक आहे. ठीक आहे. आता मग काय होईल? आता रवी हा काय पापग्रह आहे का हो? काय वाटतं राहू, रवी हा पापग्रह आहे का? पाप नाही, क्रूर आहे. हम्म. म्हणजे क्रूर आहे. म्हणजे आपण क्रूर का म्हणतो तर कारण कोणाला माहिती आहे क्रूर का म्हणायचं त्याला? क्रूर का म्हणायचं? एवढा छान सूर्य रवी, रवीची ही राजरास, मग क्रूर का म्हणायचं?
कोणाला कल्पना आहे का? कारण तो अतिशय तप्त आहे. त्या दाहक आहे. तप्ततेमुळे काय होतं, समोरचा जो जवळ येतो त्याला त्याचा ताप सहन होत नाही. म्हणून ताप सहन होत नाही म्हणून त्याला आपण काय म्हणतो, थोडस तीव्र असं ते त्याचं तत्व आहे, बरोबर. पण जसं आहे की त्याच्या असण्यामुळे काय होईल, समोरच्याला एक प्रकारचं बळ प्राप्ती होते, बरोबर. आपल्याला जी बलप्राप्ती होते ती त्या अनुषंगाने विचार करायचा. तर आपल्याला इथे लक्षात काय येतं, की ह्या लोकांची ज्या पद्धतीने मानसिकता आहे त्या पद्धतीचे त्यांचे रोग आहेत, बरोबर की नाही. आता कसा रोग झालाय, पहिला म्हणजे अति ताठर भूमिका घेतल्यामुळे त्रास सुरू झाला पाठीचा, ऑल्परटेशन वाढलं, माझं छातीचे ठोके जास्त वाढले म्हणून मला हृदयाच्या क्रियेमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे काय होतं, दुनियेचं टेन्शन आहे यांना, हे राजा आहेत, यांना सगळ्यांची काळजी घ्यावी लागते म्हणून कुठे त्रास हो, जसं हृदय वाढतं तेव्हा काय होतं, श्वासाची गती वरती खालती होते, बरोबर. म्हणजे ह्यांना श्वासाचा त्रास होऊ शकतो, म्हणजे श्वासाच्या ज्या ग्रंथी आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा ह्यांना त्रास होऊ शकतो. म्हणजे यांना होणारे जे त्रास आहेत ते कुठले कुठले असू शकतात, एक तर हृदयाचा त्रास, दुसरा जो आहे तो पाठीचा त्रास, आणि हा पाठीचा त्रास यांना भयानक असू शकतो. बरं, दुसरा एक गमतीशीर त्रास यांना होतो, काय माहितीये का कोणाला कुठला त्रास होतो? सिंह राशीकडे तो फार अवगुण आहे असं म्हणू शकतो, आणि सिंह राशीला हा त्रास बऱ्याच वेळा पाहिला. कुठला असेल अजून त्रास आठवत आहे? व्यक्ती सापेक्ष ते तो दोन दोन जीवांचा प्रश्न झाला. आता व्यक्तीसाठी ह्या व्यक्तीला एक गंमत असते, ह्याच्यात काय असू शकतं, त्यांचे केस जळू शकतात. सिंह राशीमध्ये जर अति ताकददायक ग्रह असतील आणि टक्कल पडणं हा रास सिंह राशीकडे होता, सगळ्यांना लक्षात ठेवा. तर म्हणजे ह्यांना कुठले कुठले पाठीच्या जे खालचा भाग आहे जिथे पाणी, त्या पाठीच्या पाण्यामध्ये पाणी येणं, पाठ प्रचंड दुखणं, सायटिका होणं, पुढेच वागता येत नाहीये, चालताना प्रचंड दुःख आहे, हृदयाचा त्रास, त्याचबरोबर श्वासाचा त्रास, हा त्रास यांना होऊ शकतो. आता हे त्रास कधी होतील, तर जेव्हा सिंह रास ही 1, 6, 8 आणि 12 मध्ये असेल आणि ॲफ्लिक्टेड असेल, बरोबर. तर ह्या अशा लोकांना ह्यांना सर्वात जास्त काय त्रास असू शकतो, म्हणजे 1, 6, 8 आणि 12 मध्ये असलेल्या लोकांना जास्त त्रास काय असू शकतो, श्वासाचा त्रास असू शकतो पहिला, आणि मग पाठीचा त्रास असू शकतो. ठीक आहे. हृदयरोग म्हणून हा एकदम पटकन होऊ शकतं असं नाही, त्याला इतर ग्रहांचा पण पाठिंबा लागतो. लक्षात येतं सगळ्यांना. त्यामुळे ह्याप्रमाणे सिंह राशीला, आणि गंमत अशी आहे की सिंह राशी लेची रास नाही, त्यातनं बाहेर पडतं. लक्षात ठेवा की सिंह लग्न असू दे किंवा सिंह रास जरी असले तरी सुद्धा हे लोक असे पटकन हार मानणारे नसतात. ती जीवनशक्ती त्यांच्यामध्ये एवढी तीव्र असते की ते त्या ह्याच्यात म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ते बरोबर ताळून सुद्धा कसं का होईना त्यांना जगायचं असतं. कर्क राशी सारखा नाहीये. कर्क राशी जशी मवाळ रास आहे, कर्क राशी थोडी नाजूक रास आहे, तसा हे नाही. हा सिंह राशी तीव्र रास आहे. त्यांना जगायचं पण आहे, अधिराज्य पण गाजवायचं, आणि प्रत्येक आलेल्या रोगावर पण अधिराज्य गाजवायचं, असा अनुषंगाने ही सिंह रास आहे. मग सगळ्यांना लक्षात आलं, जेव्हा जेव्हा या राशी आपल्या कुंडलीत लग्न बिंदूवरती असतात त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार करायला पाहिजे. सगळ्यांना समजलंय, जाऊया पुढे आता. ओके. आणि ह्यांना आजार होण्या, म्हणजे सिंह राशीचे आजार होण्याची शक्यता तशी सापेक्षतेने कमी असते, लक्षात ठेवा. म्हणजे पण जर त्यांना झाले ते मात्र तीव्र स्वरूपाचे होतात, आणि तरी सुद्धा ते बरे होतात, तरी सुद्धा ते लवकर बरे होतात. हे लक्षात घ्या, हे ह्या राशीचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा रोग होतील ते पराकोटीचं तीव्रतेत जातील, आणि तीव्रतेत झाले तरी सुद्धा हे बरे होते. तिथे प्रश्न नाहीये की याच्यातनं बाहेर पडणार, बरोबर बाहेर पडतात, कारण चिवट रास प्रचंड. ठीक आहे. आता पुढची रास आहे कन्या. कन्या रास समतत्वाची रास आहे. सिंह ही आपली ऑड आणि इव्हन्स मध्ये जर का बघायला गेलं तर, आणि एक लक्षात घ्या की ज्या ऑड असतात, म्हणजे ज्या विषम राशी आहेत, या विषम राशींमध्ये जगण्याची ताकदच मूळ जास्त आहे.
यांच्यामध्ये तत्व जेव्हा असा विचार करावा ना, समतत्वापेक्षा नेहमी विषमतत्व जे आहे जास्त मॅस्क्युलाईन आहे, जास्त ताकद आहे याच्यामध्ये. आणि जेव्हा जेव्हा आपण समतत्वाकडे जातो तर थोडेसा नाजूक आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे काही कळलं नाही तरी हा पहिला विचार नक्की करा की अरे ही ऑड आहे का इव्हन आहे, सम आहे का विषम आहे. तत्व आहे तुम्हाला लक्षात येतीलच, पण ह्याच्यामध्ये ऑड आणि इव्हन हा लक्षात ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा बनेल आहे. एव्हरीवन गेटिंग माय पॉईंट, आय होप सो. आता ह्या जेव्हा कन्या राशीकडे आपण येतो तर कन्या राशीकडे काय विशेष आहे? कन्या राशी पोटात पोट. नाही नाही, कन्या रास पहिला विचार करा, पहिलं अच्छा काय अच्छा आहे? तसं. पहिलं कन्या राशी ही द्विस्वभाव रास आहे, पृथ्वी तत्व आहे, ही स्त्री तत्वाची रास, सम रास आहे ना, बरोबर. मग जेवढ्या सम राशी आहेत त्यात काय आहे? नाजूक. नाजूक आहे. म्हणजे आपल्याला इथे लक्षात. पण आता आपण असं द्विस्वभाव रास आहे. द्विस्वभाव रासमध्ये आपण काय म्हणतो? यांचं ठरत नाही, यांचं काही गोष्टी ज्या असतात ह्या ठरत नाही, ह्या सारखे चेंज ओव्हर करत असतात, बरोबर? तळ्यात म्हणे. हा. पण आता जर लग्न कुंडलीचा आपण सॉरी जर आपण नैसर्गिक कुंडलीचा विचार केला तर ही रास कुठे येते? तर षष्ठ स्थानाला दाखवणारी रास आहे, बरोबर. जसं पंचम स्थानात जेव्हा मेष लग्न कुंडली आपण निसर्ग कुंडली आपण मानतो, तर त्या निसर्ग कुंडलीप्रमाणे जर आपण विचार केला तर तेव्हा सिंह तत्व कुठे येतं? पंचम स्थानामध्ये, पोटाच्या बाजूच्या भागामध्ये तिथे ते येत आहे. सुरुवात आहे पोटाची. आता ही कुठे आहे? 6वं स्थान आहे. 6वं स्थान हे कुठलं आहे? आपल्या चयापचयाच्या क्रियेच्या जागेचं स्थान आहे. लक्षात आलं? पण जर क्वालिटी ऑफ ह्याची जर का आपण असं विचार करू की समतत्वाची रास आहे, पण ह्याच्यामध्ये जीवनशक्ती कशी आहे? किंवा ही द्विस्वभाव रास आहे, त्याच्यामध्ये जीवनशक्ती कशी आहे? ऑब्विसली सिंहतत्व इतकी जोरदार नाही आहे. पण तुम्ही जर द्विस्वभाव राशींचा विचार केला किंवा जर तुम्ही समराशींचा विचार केला तर ही अतिशय त्या सापेक्षतेने निरोगी राहणारी रास आहे. म्हणजे ह्याच्यात ही निरोगी जास्त होऊ शकतात. म्हणजे यांचं जर सिंह लग्न जर का सॉरी कन्या लग्न जर असेल तर त्यातल्या त्यात हे एकदम काटक लोक असतात. म्हणजे हे कसे असतात की जर सिंह राशीचं जसं आहे की ह्यांना रोग होईल पण हे लोक बरं पटकन होतील, हा सेम पॉइंट ह्यांनाही तिथेच लागू आहे की ह्यांना त्रास होईल, त्यांना जेव्हा आजार होईल तेव्हा आजार होऊ शकतो. पण आजार झाल्यानंतर हे बरे होतील का? तर हे 100% बरे होतात. कारण ही ही रासच अशी आहे की ह्याच्यामध्ये द्विस्वभाव आणि सम असताना सुद्धा ही पृथ्वी तत्वाची चिवट रास आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ही झालेले रोग पुन्हा ही जोगांवर मात करून पुढे जाते. आता ह्यांना कुठला त्रास होऊ शकतो? तर म्हणजे काय रोग हा यांना होऊ शकतो? तो पहिला पोटाचा पचनच. तर पोटाचा विकारामध्ये पोटशूळ म्हणजे ज्याच्यामध्ये पोट अतिशय तीव्रतेने दुखतं, ठीक आहे. किंवा काय होऊ शकतं? पित्त होणं. किंवा काय होऊ शकतं? डिसेंट्री ज्याला मराठीमध्ये हगवण म्हणतात, तर तो एक होऊ शकतो. किंवा कोठाच साफ होत नाहीये. म्हणजे पूर्णतः आता समजा बुधावर म्हणजे या राशीमध्ये बुध आहे आणि या बुधावरती शनीची दृष्टी आली, तर इथे काय होणार आहे? बुध हा काही पोटाचे खराब करण्याचा कारक नाहीये, पण कन्या रास आहे, तिथे पृथ्वी तत्व वाढले आता आणि शनीची दृष्टी त्याच्यावर पडलेली आहे. इथे होणार काय आहे की ह्याचं जे बाहेर पडणं होतं ना ते बंद झालं आता. ते एक्सक्रिटरी ऑर्गन्स जे पटकन माझ्या पोटाच्या एक्सक्रिटरीकडे जाण्याची जी शक्यता होती पोटातनं, तिथे गडबड झालेली आहे. म्हणजे ह्यांना काय होतं? ह्यांना पचत नाही किंवा ह्यांना पोट फुगल्यासारखं वाटत राहतं. ह्यांना असं वाटतं की मला ना भूक लागलेली नाही, किंवा ज्याला आपण सकाळी गेल्यानंतर म्हणतो ना की वाह काय पोट सुट्ट झालं बा मला, त्याला आपण शौचानंद असं म्हणतो, होत नाही यांनी. त्यांना त्रास आहे. त्यांना काय पर्टिक्युलर गोष्टी असतात की जेव्हा कुंडलीमध्ये षष्ठ स्थानात 6व्या राशीत किंवा जे एक्सक्रिटरी राशी आहेत त्या नेमका षष्ठ स्थानात आल्या आणि त्याच्यावरती जरी ह्याची दृष्टी असली, शनीची दृष्टी आली, शनी काय करतो? आकुंचन करतो. मग आकुंचन केल्यानंतर काय होतं? एखादी गोष्ट ओढ बसते, त्यामुळे ती ओढ बसते आणि त्यातनं ते बाहेर पडत. म्हणून षष्ठ स्थानावर शनीची दृष्टी जर असेल तर तुम्ही नक्की म्हणू शकता की तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. लक्षात येते? आता ती तुमच्या हे कधी होईल? तर हे अशा वेळेस होईल जेव्हा शनीच्या दृष्टीमध्ये ते असेल
त्याचबरोबर तिथे मंगळाची पण दृष्टी असेल. शनीची दृष्टी ते थांबवतं आणि मंगळाची दृष्टी पण जेव्हा षष्ठ स्थानाकडे होते ते वाढवतं. त्यामुळे इथे गडबड सुरुवात होते आणि मग हा पित्ताच्या अनुषंगाने असलेला अपचनाचा त्रास ह्याच्याकडे ते झुकेल. लक्षात आलं? म्हणून ह्यांचा जो मेजर प्रॉब्लेम आहे इट इज रिलेटेड टू द डायजेशन ऑफ द फूड. लक्षात आलं? म्हणजे अपचनाच्या विकारांमुळे होणारे सर्व रोग हे मेजरली आपल्या कन्या राशीकडे येतात. लक्षात आलं सगळ्यांना? त्यामुळे कन्या रास ही ह्या तत्वात आणि पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व जे आहे ते प्रत्येक गोष्ट धरून ठेवतं. लक्षात आलं की? पृथ्वी तत्वाचं गंमत काय आहे की ती धारण करणारे पृथ्वी तत्व आहे. तर धारण करणे ही पृथ्वीची मुख्य ओळख आहे. जे आहे ते धारण करणं. ते धारण करणं हे पृथ्वी तत्वाचं काय आहे. त्यामुळे तिथे धारण करतं आणि ते पुढे जाऊ देत नाही. त्याच्यावर अजून शनीसारख्या गोष्टींचं जर का हे असेल त्यात परत मंगळाची गोष्ट आहे मग अपचन तर नक्की आहे आणि पित्ताचाच त्रास होतो नक्की. सगळ्यांना लक्षात आलं? काही प्रश्न आहे त्यामध्ये सांगा. कळलंय सगळ्यांना? पुढे जाऊया. हम्म. अरे एक जणच म्हणतंय, काही बाकीच्यांचं लक्ष आहे की नाही? कोणाला अडचण आहे का? प्रश्न नाही आहे? आहे ना? ओके. आता आपण तुला राशीकडे जातोय. तुला रस काय? तुला रस काय? तर सांगा तुम्ही तुला रस कसं हो. बघायची? पहिलं काय बघा? तुला रस कोणत्या वायू तत्वाची राशी. कुठल्या? वायू तत्वाची. दुसरं काय? परफेक्ट. पुढे विषम रास. विषम रास आहे. म्हणजे आता आपल्याला काय काय गोष्टी कळल्या? प्रथम ही विषम रास आहे, बरोबर? दुसरं नाजूक. आपल्याला दुसरं काय कळलं आपल्याला? वायू ही तत्व. वायू तत्वाची रास आहे, बरोबर? आणि ही कुठल्या तत्वाची आहे? चर तत्वाची रास आहे. चरतत्वाचं काम काय आहे? चरतत्वाचं काम आहे कुठल्याही गोष्टीला स्थिरता. स्थिरता नाही आणणं, मुवमेंट करणं. चर म्हणजे टू मूव्ह अवे, समजलं? त्यामुळे त्या अनुषंगाने कोणातरी आवाज येतो, त्यामुळे बॅकग्राऊंडला नॉईज येतो तुमच्या रेकॉर्डिंगला. बंद करा, कोणी चालू ठेवलं. तर आता हे काय आहे तर तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही जेव्हा एखाद्या तुळ राशीच्या लग्नाकडे बघताय तर तुम्हाला या 3 गोष्टी तर पहिल्या आल्या पाहिजे की ती वायू तत्वाची आहे, ती ऑड आहे आणि त्याचबरोबर ती अजून एक काय मिस झालं? वायू, ऑड आणि चरतत्व. 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 ह्या 3 गोष्टी आपल्या डोक्यात आल्या पाहिजेत. त्या सर्वात महत्वाच्या आहेत. आता आपण त्याच्या बॅकग्राऊंडकडे जाऊ शकतो की आता हे अजून बॅकग्राऊंड काय आहे की आपण जसं सूर्याची रास सिंह बघितली, बुधाची रास कन्या बघितली, ही शुक्राची रास आहे, बरोबर? तर ही शुक्राची रास आहे. आता शुक्राच्याकडे काय स्पेसिफिक शुक्रकडे काय आहे? तर स्पेसिफिकली शुक्र हा जे शुक्र ग्रह म्हणतो आपण, तर शुक्र ग्रहाचे एक वैशिष्ट्य असं आहे, इट इज अ व्हेरी रिफाईन्ड प्लॅनेट. रिफाईन्ड प्लॅनेट याचा अर्थ असं मला म्हणायचं आहे की अतिशय सुबक असं ते आहे आणि ते अतिशय शुद्ध स्वरूप आहे. म्हणून आपण त्याला जेव्हा आपण निसर्गाचा त्याची जी ताकद म्हणतो, ग्रहांची ताकद आहे, ती आपण जसं रविचंद्र ज्याचा विचार करतो त्याप्रमाणे त्याला ल्युमिनरीची जशी ताकद आपण मानली तशी त्यानंतरची ताकद आपण या निसर्गात हा ताकदवान ग्रह असा शुक्राकडे बघितलं. तर आता ह्याच्याकडे काय तर ह्याकडे हे आपल्याला जो होणारा रोग आहे ती अतिशय त्याला चिवटपणे प्रतिकार करण्याची क्षमता या तुला राशीच्या लग्न उदित असलेल्या लोकांकडे असते. तर ते असे साधे सुधे नाहीत. तसं सिंह राशी आता सिंह राशीकडे जेवढं ताकद आहे ती कोणाकडेच नाही. पण त्यानंतरची जी ताकद आहे ज्याला आता आपण चरतत्वाकडची जी चांगली जर का विचार करा आत्तापर्यंत जो आपण अभ्यास केला त्याच्यातली जर आपण म्हणायचं तर ह्या तुला राशीकडे आपण बघू शकतो. आता हे काय असतं की तुला राशीकडे एक प्रकारचा ना स्वतःकडे चांगलं दिसलं पाहिजे हा एक त्यांचा मूळ स्वभाव आहे. त्यांना असं कसं तरी राहणं हे माहीत नाही. तेव्हा त्यांच्या शरीराकडे ते स्वतःची अतिशय काळजी घेणारे लोक आहेत. त्यामुळे कसं असतं ते स्वतः एक प्रकारे परफेक्ट असतात असं आपण म्हणू की मला हे असं हवंय म्हणजे मला असंच हवं. त्यामुळे नियमितता हा त्यांचा एक
चरतत्वाचा असला तरी हा एक भाग आहे. कारण ते शेवटी शुक्राचं आवडती रास, त्याचबरोबर ती मृग त्रिकोण आहे. त्यामुळे तिथे ती अतिशय आवडत्याला आहे. त्यामुळे तुम्ही जर याचा विचार कराल तर हे नियमितता ह्या लोकांमध्ये राहणीमान कसं असावं, छान आपण दिसतोय त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि शरीर बांधा उत्तम राहण्याकडे किंवा तो माझी शरीरयष्टी उत्तम राहिली पाहिजे ह्याच्याकडे यांचा फार प्रचंड लक्ष असतं. त्यामुळे हे स्वतःला फार, अर्थात आता तुम्ही म्हणाल की सर शनी लग्न आहे, सॉरी तूळ लग्न आहे की ते शनी आहे, आळस म्हणाईल, साधा हिशोब आहे. पण नसेल तर कायचा हा विषय. म्हणजे मी जे सांगतोय याला अनेक फाटे फुटू शकतात. प्रत्येक ग्रह तिथे आल्यानंतर गोष्टी बदलणार. पण मी तुम्हाला तिथे तुमच्याकडे लग्न नुसतं उदित आहे असं आपण जर गृहीत धरलं तर काय विचार करायचा ह्याच्या संदर्भातला हा विचार सांगतोय. आता ह्याला पहिला त्रास कुठला होऊ शकतो, त्यांचे दोन ठिकाण खराब असतात शरीरातले. दोन भाग, एक असतं मूत्रपिंड आणि यांची कंबर. हे ज्या दोन गोष्टी असतात ह्या त्यांना दुर्बल आहेत असं आपण गृहीत धरून चालू शकतो. मग आता ह्या मूत्रपिंड खराब झाल्यानंतरचे रोग कुठले असतील, तर एक तर पहिलं लघवीला न होणं किंवा लघवी होताना दाह होणं किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, अनेक रोग त्याचे किडनी स्टोन सुद्धा त्यातला तोच भाग आहे. किंवा आता लघवी नीट नाही झाली तर युरिन इन्फेक्शन. हा युरिन इन्फेक्शन तो एक भाग झाला. आणि ह्यानी काय होतं, जेव्हा युरिन बाहेर जात नाही किंवा त्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणून आवेग जो आहे, आता लघवीचा जो आवेग आहे तो ठेवला तर काय होईल, कुचंबणा आल्यासारखं वाटतं आपल्याला आणि त्याने स्किन खराब होऊ शकतो. तर ते स्किनचा रोग त्यांना होऊ शकतो. दुसरा एक त्रास होऊ शकतो त्यांना की त्यांनी त्यांची स्किन फार सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे त्यांनी जर काळजी नाही घेतली तर त्यांना त्वचेचे रोग होऊ शकतात. हा एक महत्वाचा पॉईंट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता ह्याचा प्रॉब्लेम काय आहे की यांना, कारण ही जी रास आहे ना, ही रास आपल्याला पोटाच्या पुढचा भाग दाखवते. म्हणजे पोटाच्या अगदी त्याच्या थोडासा पुढचा भाग दाखवतो, तिथे किडनीचा भाग आहे. पण किडनीचा विकार यांना होऊ शकतो. हे आज जो आपण कुंडली बघणार आहोत त्याच्यामध्ये ही किडनीचा भाग हा पण तूळ राशीकडनं नक्कीच पाहणार आहोत. तर त्यामुळे त्यांना काय काय रोग होऊ शकतात, तर त्यांचं बाकी सगळं ठीक आहे ते पण त्यांनी काळजी कोणती घेतली पाहिजे. एक तर त्यांनी मूत्रपिंडाची काळजी घेतली पाहिजे, कमरेची काळजी घेतली पाहिजे, स्किनची काळजी घेतली. हा 3 गोष्टी त्यांनी नक्कीच करायला पाहिजे. जर का त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, बरेच वेळा तुम्हाला लक्षात येईल की तूळ राशीची लोक स्वतःच्या स्किनच्या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर असतात. बाहेर जाताना स्किन केअर करणं, बाहेर जाताना 50 PPF काय म्हणतात त्याला, आता जास्त मला माहित नाही, ते काय म्हणतात, सनस्क्रीन लावणं, 50 काहीतरी पॉवर असते ते, हे सगळं त्या तूळ राशीचे लोक SPF. SPF तर ते लावणं, हे डोकं त्यांना फार असतं. म्हणजे ते बरोबर नॅचरली, कारण त्यांना ते नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की माझी त्वचा खराब होऊ शकते आणि त्यांची नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की मी छान दिसले पाहिजे, मी छान दिसलं पाहिजे. पण ते त्याची मुलगा असू द्या मुलगी असू, परफेक्टली स्वतःच्या स्किनची काळजी घेतात. तर हे आपल्याला माहिती पाहिजे ॲज अ मेडिकल ॲस्ट्रोलॉजी स्टुडंट की आपल्याला यांना काय काय होऊ शकतं. तर पहिलं मूत्रपिंड, दुसरं कंबर आणि तिसरं माझ्या स्किनचा त्रास या लोकांना होण्याची शक्यता असते. हे आपण गृहीत धरायला पाहिजे. कळलंय सगळ्यांना? पुढे जाऊया. हो. ठीक आहे. आता आता आपल्याकडे आपण आजची जी शेवटची रास आहे ती आपण पाहू. सुषमा मॅडम काय प्रश्न आहे? या लग्नात गुणदोष सांगितलं तर बरं होईल. हा, या लग्नांचे गुणदोष तुम्ही सांगितले तर बरं होईल जरा. नाही गुणदोष काय, गुणदोष आपण मेडिकल ॲस्ट्रोलॉजीच्या दृष्टीने म्हणतोय मी, म्हणून हा विचार करतोय. याच्यात दोष असा काही नाहीये. आपल्याला काय, मी मेडिकल, कारण नाही बघायला गेलं तर मी एक लग्नावरती 3-1 तास तर बोलू शकतो, पण त्यांनी आपला पर्पज सर्व होणार नाही ना. म्हणून तूळ लग्न जेव्हा आपण विचार करू तेव्हा गुणदोष काही नाही, याच्यामध्ये जास्त पर्टिक्युलर राहणं हा तूळ राशीचा स्वभाव आहे. त्यामुळे कदाचित कधी कधी खूप चरतत्व असल्यामुळे लागून राहून काम करणं, म्हणजे आता एका नेटाने काम करत राहणं आणि त्याच्यामध्ये समजा त्यांनी ठरवलंय की एवढा वेळ
आवाज येतो, तुम्ही अनम्यूट कराल का? हा. तर त्या समजा ते काम करायचं आहे आणि त्या कामासाठी मी इतका वेळ देणार आहे, ते तेवढाच वेळ देतात आणि त्याच्यानंतरचा वेळ ते देणार नाहीये. तर कधी कधी काय होतं, एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेताना तुम्हाला जास्त वेळ द्यायचा असतो, पण ते फार स्पेसिफिक होतं की अरे एवढा वेळ दिलाय ना, बस एवढंच. तर कदाचित कधी कधी त्यांच्याकडनं ती गोष्ट तितक्या ताकदीने होत नाही. बाकी त्यांचा दोष काही नाही आहे त्यांच्यामध्ये दोष, कारण चरतत्व असल्यामुळे चरतत्वाचा प्रश्न असा असतो की त्यांनी जी स्पेसिफिक टाइमलाईन दिलेली आहे, त्या टाइमलाईनमध्ये एखादी गोष्ट घडली तर त्यांना ती चालते. त्याच्या टाइमलाईनच्या पुढे जायला लागलं की गडबड असते. त्यामुळे मग त्यांनी तिथे माझ्या मते थोडा स्थिरत्व आणणे आणि त्याच्यावर लक्ष देणं हे आवश्यक असतं. अदरवाईज त्याच्याकडे असं मेजर काही प्रॉब्लेमॅटिक आहे असं मेष राशीकडे कसं आहे की मेष रास ताबडतोब चिडते किंवा रिॲक्ट करते, तर तसं ह्यांच्याकडे नाही आहे की जलतत्व जरी असलं तरी तरी सुद्धा त्यांना ते शुक्राचे असल्यामुळे ते जरा बोलताना मेषेपेक्षा नक्कीच चांगलं असतं. हा बोला रेबा मॅडम, काय प्रश्न? प्रश्न विचारा. तुम्ही हँड रेस केलाय. हा बोल. आवाज नाही येत आहे. मला आवाज नाही आला, तुमचा आवाज कट होऊन येतो. तुम्ही ओबेसिटी असू शकते का? नाही नाही, ते ओबेसिटीसाठी तूळ राशीमध्ये जर का शनी आणि गुरु आले तर ओबेसिटी आहे. ओबेसिटीचा कारक हा शुक्र नाही आहे, ओबेसिटीचा कारक गुरुच आहे. आणि लग्नी जर का गुरु आला तर कोणत्याही लग्नाला ताकद आहे की त्या त्या ह्याच्यामध्ये लग्न हे तुमचं शरीर आहे. त्यामुळे तिथे असलेला जेव्हा गुरुची दृष्टी येते, तर गुरु सप्तमातनं जरी तिकडे पाहत असेल किंवा किंवा गुरुची दृष्टी जरी असेल तरी सुद्धा माणूस जाड होऊ शकतो. पण आता इथे आपण जेव्हा तुळेचा जो विचार करणार आहोत, तो तूळ रास ही स्वतःला, आता हे हे सापेक्ष आहे. म्हणजे मी तूळ रास तरुण असताना फार पर्टिक्युलर होईल, त्याच्यानंतर थोडं जेव्हा लग्न होईल त्यानंतर थोडं आळशीपणा करू शकतात, पण तरी सुद्धा विथ रिस्पेक्ट टू अदर झोडियाक्स तूळ राशीकडे नीटनेटकेपणा हा जरा जास्तच असतो. ते स्वतःला जास्तीत जास्त काय परफेक्टली प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते तसं त्यांना पटकन असं म्हणता येणार नाही. पण सहसा जो वजन वाढणं हा जो काही प्रकार आहे हा तूळ राशीचा नसून हा गुरुग्रहाच्या अंतर्गत असल्यामुळे जर लग्नावर गुरुची दृष्टी पूर्णत्वाने असेल तर त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे विचार करायचा आहे. लक्षात आलंय सगळ्यांना? पुढे जाऊया. प्रोस्टेट हा भाग पण तुळाच्या अंडर येतो का वृश्चिकच्या अंडर येतो? नाही, तुळ्याच्याच अंडर येणार तो प्रोस्टेट, कारण तो पोटाच्या खालचा भाग आहे. ठीक आहे. वृश्चिकेकडे आपण एक्सक्रिटरी ऑर्गन्स कडे बघतो किंवा ज्याचे आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याच्याकडे आपण जास्त बघतो. ठीक आहे. तुळ, आता आपण हे आपण लोकेट करायचं. आता ह्याचं लोकेशन आपण आता आज अजिबात शिकणार नाही, कारण ते द्रेष्टानाचा भाग येतो. पण तुम्हाला हे समजायला पाहिजे म्हणून मी सांगतोय की तूळ राशीचा जो भाग आहे अगदी आपल्याला समजलं नाही तर तूळ आणि आजचा जो आपण विचार करणार आहोत किडनीचा, तेव्हा आपण तूळ आणि वृश्चिक या दोन्ही राशींकडे तितक्याच महत्वानं बघावं. लक्षात? त्याप्रमाणे आपण बघूया. आता आज आपण ते दोन्ही घेणार आहोत आणि नेमके आपण दोन्ही राशी आपण इथे त्याच्या अनुषंगाने शिकतो. आता आपण आता वृश्चिक राशीकडे जाऊ. वृश्चिक राशीकडे गेला तर पहिलं काय तुम्ही विचार करा? जलतत्व, समरास, जलतत्व, समरास, अजून स्थिर रास, स्थिर रास. गुप्तांगांची एक्सक्रीटरी. आता ह्याच्यामध्ये ही राशी जी आहे ही पहिला आपण विचार करणार ही स्थिर रास आहे. दुसरी विचार करणार ही मंगळाची रास आहे. लक्षात घ्या, मंगळाची जेव्हा जी काय मंगळाची रास असेल, आता जेव्हा मी फार पूर्वी एकदा लेक्चर केलं होतं तेव्हा मी जलतत्वाबद्दल बोललो. जलतत्वाचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा शुद्ध जल हा जो विचार आहे ना, हा शुद्ध जल आणि छोट्या प्रमाणावरचा, सापेक्षतेने छोट्या प्रमाणावरचा आपण कर्क राशीकडे पाहिजे. ठीक आहे. सॉरी, वृश्चिक राशीकडे जे आपण जलतत्वाचं बघतोय ना हे थोडं गढूळ आहे.
गढुळे म्हणजे त्याची घनता किंवा ज्याला डेन्सिटी असं म्हणतो आपण. वृश्चिक राशीमध्ये जे जलतत्व आहे, ह्याची जी तत्व आहे, हे घनता, ज्याला आपण काय म्हणतो घनता, इंग्रजीमध्ये आपण ज्याला डेन्सिटी म्हणतो, हे पाण्यापेक्षा बरीच जास्त घनता इथे आपण आहे. लक्षात. तर ह्या वृश्चिक राशीकडे आपण कसं बघतो? वृश्चिक राशीकडे आपण जे पाणी आहे ते थोडंसं गढूळ आहे अशा अनुषंगाने बघतो. म्हणून आपण म्हणतो की याच्यामध्ये केमिकल बेस, केमिकल ह्या आपण इथे जास्त पाहतो. केमिकल. अच्छा. तर लिक्विड स्टेट म्हणतो, जे केमिकलचा जो भाग आपण विचार करतो तो या वृश्चिक राशीकडे आपण बघतो. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगितलं होतं की जलतत्वचे ज्या राशी असतात त्या दुर्बल असतात, बरोबर. आता ही मंगळाची राशी आहे. व्हॅन यू कम्पेअर विथ कर्क आणि मीन, अशी काही दुर्बलता या राशीमध्ये नाही आहे. म्हणजे जो आपल्याला जलतत्वाचा जो दुर्बलता होती चंद्राच्या कर्क राशीमध्ये किंवा गुरुच्या मीन राशीमध्ये, त्या मंगळाच्या राशीकडे ही काही जे काय म्हणू आपण त्याला दुर्बलता किंवा नाजूकपणा हा इथे नाही. ही जबरदस्त ताकदीची रास आहे. का रास आहे? पहिलं इथलं पाणी जे आहे ते शुद्ध पाणी नाही आहे, इथे ताकदीचं पाणी आहे, केमिकल आहे फर्स्ट. सेकंडली ही स्थिर रास आहे. उच्छृंखलपणा इथे अजिबात नाही, एकदम शांत. जसं तुम्ही जर विचार केला तर जेव्हा विंचूचा विचार, वृश्चिक राशीचा विंचू हा त्याचा सिंबल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर कधीही वृश्चिक हा जो स्कॉर्पिओ आहे तो कधीही पटकन जाऊन अटॅक करत नाही, अतिशय शांतपणे बसलेला असतो. जेव्हा त्याच्या जवळ त्याचा सावज येतो तो पटकन त्याच्यावर आघात करतो आणि त्याला खातो. म्हणजे त्याच्याकडे पेशन्स आहे. आणि स्थिर राशीकडे हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण स्थिर तत्वाचा विचार करतो तर त्याच्यामध्ये ही रास भले मंगळाची आहे. आता बऱ्याच वेळा असं वाटतं की मंगळाची रास आहे तर फार जास्त उतावळे असायला पाहिजे, किंवा ऑब्विसली उतावीळपणा थोडासा त्यांच्यामध्ये आहे, नाही म्हणत नाही, पण इट इज कम्पॅरेटिव्हली मच बेटर कम्पेअर्ड टू द एरिस. म्हणजे मेष राशीपेक्षा हा नक्कीच ताकदीची ती राशी. कारण मेष तत्वामध्ये कसं होतं, मंगळ तर आहेच, जलतत्व आहे आणि सुरुवातीची रॉ एनर्जी राशीचक्राची ही सुरुवात आहे. त्यामुळे तिथे प्रचंड एनर्जी आहे. तिथे तो विषय वेगळा आहे. आणि इथे आता आपण एक पूर्ण 1, 2, 3 आणि 4 म्हणजे ह्या 4 राशी पुढे आलो. तसं पुन्हा सेकंड सायकलमध्ये आपण परत अग्नितत्व, पृथ्वीतत्व आणि वायुतत्व आणि शेवटची रास आहे. तेव्हा इट हॅज ट्रॅव्हल्ड फ्रॉम मेष टू वृश्चिक. 8वी रास येते. तेव्हा 8वी राशीमध्ये ते जे आणि ते चरतत्व होतं हे स्थिर तत्व. त्यामुळे हे इथे फार सापेक्षतेने बदल घडले. आता इथे प्रश्न काय आहे की याच्यामध्ये रोग प्रतिकारक क्षमता आहे का? यांच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली व्हॅन यू कम्पेअर कर्क रास आणि मीन रास तर जबरदस्त असते, ताकद जबरदस्त असते. हे लेचेमेचे लोक म्हणतात. वृश्चिक लग्न म्हणजे प्रत्येक गोष्टीशी झगडण्याची प्रचंड ताकद. असं कोणताही रोग असू दे, त्या रोगावरती मी प्रतिकार करून बाहेर पडेन. जीवन इच्छा ज्याला म्हणतात, चांगली दुर्दम्य असते. तर हे लोक कसे असतात, दणदणीत असतात सापेक्षता. म्हणजे तुम्ही दिसायला भले तो माणूस बारका असेल, अगदी मरतुकडा असेल किंवा खूप जाड असेल, पण जीवन इच्छा तर जबरदस्त असते. त्यामुळे ते त्या प्रत्येक आलेल्या गोष्टीवरती ते मात करतात. आता यांचं शरीर कसं असू शकतं, तर शरीर हा थोडंसं ओबडधोबड ज्याला आपण म्हणू, असं जसं तूळ राशीकडे वगैरे सुंदर आहे, सुडवलं असं जे आपण विचार करतो, तसं वृश्चिक राशीचं असेल ना तसं जरूर नाही, लक्षात घ्या. आणि ह्यांचा कुठले 2 भाग मेजर प्रॉब्लेम क्रिएट करतात. ऑब्विसली ते दाखवतात काय, एक्सक्रिटरी आलं म्हणजे मलोत्सर्जन क्रिया आणि जननेंद्रिय, हे 2 गोष्टी इथे आपल्याला दाखवतात. आणि नेमकं वृश्चिक राशीला त्याचाच प्रॉब्लेम असण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे ह्यांना तिथे त्रास होण्याची, त्या जागेवर त्रास होण्याची, ज्याला मूळव्याध किंवा भगंदर असं म्हणतात, हे त्रास त्यांना होऊ शकतात. किंवा आपण जसं आता म्हटलं किडनीचा जो त्रास आहे म्हणजे शुक्रजन्य रोग होण्याची शक्यता त्यांना असू शकते. आता ह्यांना अजून दुसरा त्रास असू शकतो, तर ह्यांना घसा दुखू शकतो आणि ह्यांना हृदयाचा त्रास सुद्धा असू शकतो.
म्हणजे काय बेसिक का असतं की सगळ्याच म्हणजे सगळ्या जलतत्वामध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे. ती म्हणजे अति तीव्र ग्रहणशील असणं. हे यांच्यावर इम्पॅक्ट होतो. तर ग्रहणशीलता म्हणजे काय की एखाद्याने खूप काही बोललं किंवा काही एखाद्याने अपमान केलं तर हे लक्षात ठेवतं. म्हणून ह्यांना अत्यंत ग्रहणशील राशी म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्यांना काय करावं लागतं की यांनी काय करायला पाहिजे ते एक तर बेसिकली मन स्थिर ठेवलं पाहिजे. दुसरं यांना ना काही यांना समजा रोगजंतू झाले म्हणजे शरीरामध्ये आले तर ह्यांना असं म्हणू की साथीजन्य रोग ह्यांना होऊ शकतात. पण ह्याच्यावरती मात करतात. म्हणजे साथीजन्य रोग ह्यांना होऊ शकतात का? ह्यांना होऊ शकतात. पण कंपॅरेटिव्हली मिथून सॉरी कर्क आणि मीन राशीपेक्षा ही स्थिती अतिशय सुदृढ आहे असं आपण म्हणू शकतो. पण आता यांना एक दुसरा एक वृश्चिक राशीने काळजी घेणार म्हणजे त्यांनी व्यसनाधीन होऊ नये. जर हे व्यसनाधीन झाले त्यांचं जर कोणी वृश्चिक लग्न आहे आणि हे जर व्यसनाधीन झाले ते व्यसनाधीनतेपासून मुक्त होणं अत्यंत अवघड असतं. त्यामुळे त्यांना त्यांनी दोन गोष्टी तर अत्यंत टाळायला पाहिजेत. एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यसनाधीनता. दुसरी गोष्ट ह्यांनी आहार आणि विहारामध्ये आहार म्हणजे खाणे आणि विहार म्हणजे मुवमेंट करणे या दोघी गोष्टी नियमित असायला पाहिजे ज्या बऱ्याच वेळा नसतात. हे लोक काय करतील हवं तसं खातील आणि ह्यांना प्रॉब्लेम्स आहेत पोटाच्या पोटाच्या नंतरच्या एक्सक्रिटरी ऑर्गन्सचे. त्यामुळे ह्यांनी तोंडात काय घालतोय ह्याचा सर्वात जास्त विचार करा. नाहीतर मात्र ह्यांना प्रचंड त्रास होऊ शकतो. त्यामुळे ह्यांनी काय करायला पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मादक आणखीन व्यसन या दोन गोष्टींपासून दूर राहणं. खाताना विचार करणं. आवाचा सवा न खाणं. क्वांटिटी ऑफ द मील शुड बी व्हेरी स्पेसिफिक जे नसतं बऱ्याच वेळा. आवडलं की दणादण खाऊन घ्या. तर माझा एक मित्र आहे त्याला प्रचंड खायची आवड तो वृश्चिक लग्नच आहे. त्यात तिथे शुक्र आणि बुध आहे. त्या माणसाला तुम्ही थांबूच शकत नाही दारू पिण्यापासून तुम्ही त्याला थांबूच शकत नाही गोड खाण्यापासून. म्हणजे आम्ही जेव्हा खायला बसतो तेव्हा तुला हवंय का असं जर आम्ही त्याला विचारलं तर तो कधीही नाही म्हणत. आम्ही नेहमी सांगतो वृश्चिक लग्न त्याला वाचवणं स्वतःला काय करू थांबताच येत नाही. तर खाणं आणि दारू पिणं ह्याच्या म्हणजे ज्याला मद्य किंवा ज्याला आपण एनी इंटॉक्सिकेशन अगदी सिगरेट सुद्धा त्यांनी करू नये. जर त्यांनी केली तर मात्र यांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे ह्यांनी काय काय कुठे कुठे ह्यांना त्रास होऊ शकतो तर ह्यांना एक्सक्रिटरी ऑर्गन्सना त्रास होऊ शकतो. त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सना त्रास होऊ शकतो. त्यांना हृदयाला त्रास होऊ शकतो आणि त्यांना गळ्याला त्रास होऊ शकतो. म्हणून यांनी खाण्यामध्ये आणि पिण्यामध्ये दोन्हीकडे लक्ष द्यायला. सगळ्यांना कळलंय आपण आता इथे थांबतोय आणि कुंडली बघणार आहोत. आतापर्यंत जे काही सांगितलंय त्याच्यामध्ये काही कळलं नाही लेट मी नो. कळलंय सगळ्यांना? हो. घशाचा अँगल वृश्चिक राशीकडे कसा ते थोडं काही सांगू शकाल? वृश्चिक राशीकडे जो आहे ना ती वृश्चिक रास कशी आहे की जिकडे म्हणजे काय ते सांगतं की प्रत्यक्ष जेव्हा आपण एखादं गोष्ट पितो पिणं जे काय आहे ते घशातनं जातं बरोबर. त्यात बरोबर दुसरी काय आहे की आपण जेव्हा वृश्चिक राशीचा विचार करतो तेव्हा म्हणजे वृश्चिक रास समोर ठेवली तर वरती रास कुठली येते त्याच्या समोरची रास वृषभ. वृषभ रास ही वृषभराज. गळा दाखवते की नाही? म्हणजे इम्पॅक्ट जो आहे आणि एक मेडिकल ॲस्ट्रोलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे की तुम्ही जसं होमिओपॅथीमध्ये आहे ना की अं, समजा सर्दी झाली असेल तर सर्दीला सर्दी मारते तुम्ही बघितलं असेल तर त्या होमिओपॅथीकडे एक असे एक आहे त्याला तेच औषध देतात त्याची वाढ करतात आणि कमी होते. तसं काही पुस्तकांमध्ये त्यांनी कसं म्हणलं आता समजा कन्या लग्नाचा विचार करा तर कन्या लग्नाला समोर रास येते लक्षात येईल सगळ्यांना. आता ह्या लोकांनी जे कन्या लग्नाचे लोक आहेत त्यांनी जर पाय ओले ठेवले त्यांना 100% घशाचा त्रास होतो सर्दी होते त्रास होतो. आता का होतो व्हायला नाही पाहिजे ना कारण त्याचा काही संबंध नाही आहे. तर पाय जर ओले राहिले
म्हणजे काय? मीन रास. मीन रास. तर त्याचा परिणाम आता बुधाची रास आहे. बुध हा श्वासाचा कारक आहे की नाही? श्वासोश्वासाचा कारक आहे. लक्षात येतं का सगळ्यांना काय सांगणार प्रयत्न करतो? त्यामुळे आपले पूर्वज म्हणाले ना, पाय ओले ठेवायचे नाही, तुला सर्दी होईल, हे अत्यंत सत्य आहे. म्हणजे एक कन्सेप्ट जो मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे, तो ट्रीट आपण कधी कधी जेव्हा आपण कुंडलीत अभ्यास करतो आणि त्यांना उपाय देतो, तर बऱ्याच वेळा आपण त्याच्या समोरच्या राशीचे पण उपाय देतो. कारण ते तत्व कमी, त्या तत्वामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे, त्याचं रेपरकेशन हे समोर मिळतं. तसंच वृश्चिकेमध्ये काही बिघाड झाला असेल तर त्याच्या अनुषंगाने दशा कळलं सगळं गजानन? Yes. तर अशा पद्धतीने आपण आता 4 लग्न हा विचार पूर्ण केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यांना कळलेलं आहे, बरोबर? आता आपण आज जी कुंडली घेणार आहोत ती बरं सगळं कोणी अभ्यास केला नाही, तुम्ही पाठवली तर होती. त्यातलं ते बिहारचं ते शहर नाही काढता आलं नाव पण का? मी तुम्हाला त्याच्यावर बिहार नाही, राजस्थानचं शहर आहे ते. आणि म्हणून मी तुम्हाला हे पाठवलं होतं ना त्याचं काय म्हणतात त्याला? नाही पाठवलं. त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षरशेषा नोके का ते टाकून द्यायचं ना घरी, राहत असतो. लक्षात येते कुंभ का? लग्न येत आहे का? कुंभ लग्न येते का? कुंभ लग्नात लग्न आहे ना? हो, लग्नात बुध आहे. ठीक आहे. साधारण ते घालून काढली. नाही, तेच साधारण नाही येत, ते बरोबर तेच येतं. तेच येते. कुंभ लग्न बुध लग्नात आहे. येतंय का? सगळ्यांना दिसतंय का? आता मी दाखवतोय ते पण मी पिन केलं स्वतः. बरोबर, राहू नेपच्यून वृश्चिक आहेत बरोबर. येस. बरोबर, ठीक आहे. तर बघा ना, मी स्वतःला पिन केलंय आणि अनपिन करायचं राहिलंय. ओके, फाईन. दिसतंय का? मला या बाजूला काही समजत नाही. मी हो हो तुम्हाला दिसतंय दिसतंय. दिसतंय. हो. ओके, स्क्रीन आहे. मला सवय आहे मला झूमची, त्यामुळे मला हे जरा जास्त अवघड होतं. सर recording चालू आहे ना? रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे, घाबरू नका. मागच्या वेळेस चूक झाली, दरवेळेस थोडी टेन्शन नको. आता ह्याच्यामध्ये कसा विचार करावा पाहिजे? आपण पहिलं कधी कसा कसा विचार करतो सुरू? आता मी का सांगू? पहिलं पंचांग पाहिजे. पहिलं पंचांग. बरोबर. हा, मग आता पंचांग पाहताना आपण याचं पंचांग तुम्हाला दिसतंय का? कारण मी ना इथे जेव्हा उघडतो ना तेव्हा मला तिथलं नाही कळत. दिसतंय का सगळ्यांना पंचांग? हो दिसतंय. ह्याच्यात आपण काय काय बघणार? तिथी, नक्षत्र, योग, करण आणि वार, बरोबर? ह्याच्यामध्ये कुठेही काही त्रास दिसतोय का? हो, आर्द्रा नक्षत्र आहे. ठीक आहे. आर्द्रा नक्षत्र आहे. बरं बरं, ठीक आहे. आर्द्रा नक्षत्र आहे म्हणजे राहूचं नक्षत्र आले. योग आणि करण मध्ये काही प्रॉब्लेम? योग आणि करण मध्ये सौभाग्य करण आहे आणि भवकरण, सॉरी, सौभाग्य योग आहे आणि भवकरण आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही. ठीक आहे. आता आपण तिथी अष्टमी आहे. हा बोला, आवाज तिथी येत नाही. अष्टमी आहे. बरं बरं, नाही तो अजून एक कोणतरी बोलते, मला आवाज येत नाही त्यांचा. बकरत सर बघा ते कोण, मला नाही दिसत. हे दिसलंय का? शुक्ल अष्टमीचा जन्म, अष्टमीला काही, शुक्ल अष्टमीला काही त्रास नाही आहे, टेन्शन घेऊ नका. नाही आता लग्न बिंदू कुठे आहे? कुंभ राशीमध्ये आहे, बरोबर आहे. काय विचार करा पुढे? पाठीमागचं नक्षत्र कोणतं आहे? धनिष्ठ नक्षत्र आहे. हो. कोणता इथे आता आपण बघितलं, हा धनिष्ठ नक्षत्रामधला असलेला बिंदू आहे. कोणाचं नक्षत्र आहे? मंगळाचं नक्षत्र. मंगळाचं. आता मला सांगा, इथे कोणते ग्रह असे वक्री आहेत का? हर्षल नेपच्यून. हर्षल नेपच्यून. हा, आणि आपल्याला या व्यक्तीसाठी आपण का बघतोय, तर या व्यक्तीला किडनी स्टोन झालेला आहे, बरोबर. किडनी स्टोन होणं, आपण कोणत्या 2 राशींकडे बघणार आहोत? तर तूळ आणि वृश्चिक. बरोबर आहे. हे सगळ्यांना लक्षात आलंय. आता आपण इथे आपलं पुढचा पॉइंट असायला पाहिजे की ह्याच्यामध्ये कोणते ग्रह किती संधीवर आहेत का ते बघा. लग्न संधीवर नाही, संधी नाही. 3 संधी नाही, 4 डिग्री आहे. 4 डिग्रीच्या पुढे, 3 डिग्रीच्या पुढे संधी नाही घ्यायची.
पण संधी नाहीये आता याच्यामध्ये, बरोबर. आता पुढच्या नक्षत्र कॉलम कडे चला. कोणते कोणते ग्रह राहूच्या नक्षत्रात आहेत? बुध राहूच्या नक्षत्रात आहे. वर्ण नेहमी समजायचं. लग्न बघायचं कुंभ धनिष्ठा मंगळाचं नक्षत्र, रवी जायचं मीन उत्तर भाद्रा शनीच्या नक्षत्र, हा. चंद्र आर्द्रामध्ये, चंद्र आर्द्रामध्ये आहे. अजून कोणतं काही आहे का? बुध शततारकामध्ये. नाही नाही, मला फक्त राहू बद्दल पाहिजे. आता राहू मध्ये कोणते मग कोणते ग्रह? राहू शततारका राहूच नक्की. अहो ग्रह सांगा. चंद्र अच्छा. बुध हे महत्वाचे आहे, बरोबर आहे. अच्छा. म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल की चंद्र हा कधीही बुधाच्या राहूच्या नक्षत्रात गेल्यानंतर कसा वागेल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लक्षात आलं? म्हणजे विक्षिप्तता कोण देईल की जे सदैव वक्री ग्रह असतात, ज्याला आपण नोट्स म्हणतो, त्यांच्यामध्ये जे जे ग्रह असतात, जे जे ग्रह त्या नक्षत्रां राहू आणि केतूच्या नक्षत्रांमध्ये असतात, ते काही अंशी विपरीत फळ देऊ शकतात, बरोबर. खाली या पुढे. आता आपण पाहिलं राहूचं नक्षत्रांमध्ये असलेले ग्रह कोणते, तर चंद्र, त्यानंतर हर्षल आणि कुठला राहिला आपण घेतला बुध. हे 3 ग्रह आपण तिथे पाहिले. आता आपल्याला केतूचं नक्षत्र पाहिजे. केतूच्या नक्षत्रामध्ये कोणी आहे का? हा. आता शुक्र मेष राशीमध्ये आहे आणि तो केतूच्या अश्विनी नक्षत्रात केतूच्या, म्हणजे इथे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इथे काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? कॅन बी गो फर्दर? आता आपण कुंडली पाहूया. आता मला सांगा लग्न कुठे आहे? लग्न कुठे आहे? कुंभेत. लग्नेश कुंभेत आहे. आणि लग्नेश कुठे गेलाय? लग्नेश लग्नेश कुंभ पंचमात. पंचम स्थानी. लग्नेश पंचमात गेलाय. वीस. आता तो शुद्ध स्वरूपात आहे का? लग्नेश पंचमात गेलाय, पण तो एकटा बसलाय का? नाही. नाही. तो कोणा बरोबर चंद्र. बसलाय? या कुंडलीला चंद्र चंद्राबरोबर. कोण आहे? षष्ठेश आहे. या कुंडलीला षष्ठेश आहे. म्हणजे जेव्हा लग्न बिंदू किंवा लग्न यांचा 6, 8, 12शी संबंध येतो, तेव्हा त्याला आपण शुद्ध स्वरूपातलं लग्न म्हणायचं का आता विपरीत झालंय म्हणायचं? विपरीत. म्हणजे विपरीत. इथे विपरीतता दिसते की नाही? सरळ दिसते की माझा हो. पहिलं काय लक्षात घेतलं पाहिजे की माझा लग्न असलेला लग्नेश लग्नापासनं पंचम स्थानात गेला. ही स्थिती अतिशय उत्तम आहे, कारण एक कोणस्थानाचा अधिपती दुसऱ्या कोणस्थानामध्ये गेला तर तो एक राजयोगकारक अशी परिस्थिती निर्माण करतो. पण तो कोणाबरोबर बसलेला आहे, तर त्या कुंडलीच्या षष्ठेशाबरोबर बसलेला आहे. ही स्थिती त्या लग्नस्थानासाठी उत्तम, लग्नेशासाठी उत्तम नव्हे. त्याचबरोबर लग्नामध्ये काय विषय घडलेला आहे ते बघा बरं. अष्टमेश आहे. पण लग्नात लग्नाशी अष्टमाचा संबंध आलेला आहे की नाही? अष्टम स्थान काय दाखवतं? एखादा खूप दूरवर आणि चिकट असा रोग दाखवतं की नाही? म्हणजे आपल्याला इथे 2 गोष्टी क्लिअर झाल्या की लग्नेश षष्ठेशा बरोबर बसलाय म्हणून ताकद कमी झालेली आहे. दुसरं, अष्टमेश लग्नी आलेला आहे, हाही एक प्रकारे त्रासदायक आहे. लग्नेश अष्टमात, अष्टमेश लग्नात, हे दोन्ही गोष्टी त्रासदायक आहेत की नाही? हा. आता तुम्ही म्हणाल सर अष्टमेश लग्नात आलं तर काही अंशी दूरपर्यंत लांबपर्यंत जगण्याचा योग नाही का देणार? देईल ना. पण तो बुध धनु आपला ॲक्वेरियस काय कुंभ राशीमध्ये कितपत चांगला आहे आपण आता टेस्ट करायला पाहिजे. दुसरं काय घडलंय बघा. शनी जो आहे हा व्ययेश सुद्धा आहे की नाही? येस. हा, बरोबर. आपल्याला Yes. आपण जिथे आहोत, ज्या ग्रहांचं बघतोय त्यांनाच आपण बघू. आपण लग्नेश म्हणून बघितलं, आपण त्याचा व्ययेश म्हणून स्वरूप बघितलं, बरोबर. बरं, आता हा लग्नेश जो जिथे या पंचम स्थानामध्ये आलेला आहे, तो मात्र राहूच्या नक्षत्रात आहे. हे शनीसाठी जरी योग्य असलं तर लग्नेश म्हणून असलेल्या ताकदीला कमी करणारा आहे. हे लक्षात येतंय थोडंफार, कारण तो चंद्राबरोबर बसलाय. हे लक्षात येतंय. चंद्र हा, तू एवढा सर चंद्राला काय एवढं बळ देताय? चंद्राला मी बळ देत नाहीये. चंद्र जो भावेशाचं स्थान आहे त्याला मी बळ देतोय. म्हणून
षष्टेश पंचमात चांगली स्थिती निर्माण करत नाही म्हणून विचार घेतोय. सगळ्यांना लक्षात आलेलं आहे का? येस. हो. कळलंय? आता आपण त्या व्यक्तीला किडनीचा स्टोन झालेला आहे. कोणत्या 2 राशीने विचारत आहे? तुळा आणि वृश्चिक. तूळ आणि वृश्चिक, बरोबर. आणि कारक ग्रह कोण आहे यात? किडनीचा कारक ग्रह कोणता आहे? मंगळ. नाही. किडनी हा विषय समजावून सांगतो. किडनी हा जो विषय आहे हा एका नेफ्रॉन नावाच्या जी काही जाळी आहे आपल्या शरीरामध्ये त्याच्याशी संदर्भात आहे. तिथे काय होतंय, गाळलं जात आहे काही गोष्टी. गाळणं हा काम आहे त्या किडनीचं, बरोबर आहे. मग जेव्हा कुंडलीमध्ये शुक्र बाधित होईल, शुक्र खराब स्थितीमध्ये निर्माण होईल, शुक्राला बाधित केलं जाईल, तेव्हा ही स्थिती निर्माण होणार आहे. लक्षात येत आहे? शुक्र हा जलतत्वाचा कारक ग्रह आहे का नाही? आणि इट इज अ व्हेरी रिफाईंड प्लॅनेट. मग त्याला अग्नितत्वामध्ये जर बसवलं असेल तर ते चालेल का? आपल्या सगळ्यांना सांगावं. म्हणजे इथे स्थिती निर्माण होते का? सगळ्यांनी सांगा. शुक्र हा कारक आहे किडनीचा, हे लक्षात घ्या. जसं तूळ आणि विशेष रवी बरोबर रवीच्या नक्षत्रात आहे. आता आपण नक्षत्रात गेलो नाही, म्हणजे आधी रासच पाहिली. म्हणजे शुक्र हा मेष राशीमध्ये आहे, अश्विनी नक्षत्रामध्ये आहे आणि तो केतूच्या नक्षत्र आहे. मी काय सांगितलं? जेव्हा जेव्हा एखादा ग्रह सदैव वक्री असलेल्या ग्रहांच्या नक्षत्रामध्ये येते तिथे काहीतरी विक्षिप्तता निर्माण करेल. म्हणून शुक्र हा आता लोकेशन कुठे आहे? 3rd हाऊस म्हणजे आपण कोणतं स्थान म्हणतो? नाशक स्थान. मग नाशक स्थानामध्ये जो जीव देणार, आता शुक्रापासून जीव तयार होतो का नाही? Yes. 2 जीवकारक प्लॅनेट कोणते कोणते? ज्युपिटर आणि व्हीनस, गुरु आणि शुक्र. हा, म्हणजे त्यांना नाशक भाव चालतील का? अजिबात चालणार नाही. म्हणून इथे 2 गोष्टी लक्षात घ्यायचं आहे. शुक्र जो आहे हा या कुंडलीचा कोण आहे? तर कुंडलीचा नाही, प्रत्येक मानवाचा किडनीच्या संदर्भात सांगणारा ग्रह आहे. तूळ आणि वृश्चिक रास ही सुद्धा त्या किडनीची स्थिती सांगणाऱ्या राशी आहेत, बरोबर. म्हणजे आपल्याला काय काय कळलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण रिपीट करू. लग्नेश पंचमात म्हणून चांगला, पण तो षष्ठेशा बरोबर सहचर्यात बसलाय म्हणून लग्नस्थानामध्ये अष्टमेश आलेला आहे म्हणून लग्नाची स्थिती डावाडोल. लक्षात आलंय? दुसरी गोष्ट, चंद्र जो आहे तो चंद्र षष्ठाच्या व्ययात पडलेला आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिलेली. आता तिसरी गोष्ट काय पाहिली? कारक ग्रह शुक्र तो कुठे बसलाय? नाशक भावामध्ये बसला आहे. आणि कुठे गेलेला आहे? कुठे आहे? आपला केतूच्या मेष नक्षत्रात. राशीमध्ये आणि अश्विनी या तीव्र मेष राशीमध्ये अश्विनी या केतूच्या नक्षत्रात, बरोबर. सगळ्यांना कळलं इथपर्यंत? अजून आपण कोणत्याही गोष्टीवरती कोणाच्या किती दृष्टी आहे ह्याच्यापर्यंत गेलेलो नाही, त्यामुळे अजून आपण तिथे जातच नाही. पुढे आता पुढे मला सांगा की 8 आणि 7 या राशी स्थिती मला सांगा. 8 आणि 7 हे शुद्ध स्वरूपात आहेत का? 8वी रास वृश्चिक रास आणि तूळ रास या अतिशय शुद्ध स्वरूपात आहेत का? 8व्या राशीत राहू आहे. नाही. नाही. राहू आणि नेपच्यून आहे 8व्या राशीत. म्हणजे वृश्चिक राशीमध्ये राहू आणि नेपच्यून आहे. म्हणजे वृश्चिक राशीमध्ये संदिग्धता निर्माण करणारे ग्रह आलेले आहेत. वृश्चिक राशीला संदिग्धता इथे निर्माण कोण करणार आहे? तर जलतत्वाच्या राशीमध्ये आलेला नेपच्यून म्हणून नाही करणार, पण त्याला मिळालेलं राहूचं सहचर्य इथे बोंबाबोंब करते. लक्षात येतंय सगळ्यांना? कारण नेहमी नेपच्यून हा जलतत्वामध्ये ओके जातो, पण त्याला जर राहूची स्थिती निर्माण झाली तर ती अजिबात चांगली नव्हे. लक्षात आलंय? दुसरं, तूळ राशीमध्ये बौद्धिक क्षमतेच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करू तेव्हा असलेला हर्षला उत्तम, पण जेव्हा आपण शुक्राच्या नेफ्रॉनचा विचार करू म्हणजे किडनीच्या नेफ्रॉनचा विचार करू तो त्रासदायक. सगळ्यांना लक्षात येतंय का? कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक असलेल्या ग्रहाचा जसा फायदा आहे तसा तोटा सुद्धा आहे. दुसरी गोष्ट काय घडलेली आहे बघा बरं. हे एक पर्टिक्युलर गोष्ट अशी इथे घडलेली आहे. वृश्चिक किंवा तुळ राशीवरती कोणाची तरी दृष्टी आहे आणि जी अजिबात चांगली नाही या कुंडलीला.
शुक्राची दृष्टी आहे. दोन. बर, शुक्राची दृष्टी स्वराशीकडे असलेली वाईट नव्हे. पण हर्षल आहे ना, शुक्र हर्षल प्रतियोगात आहे, हा, त्यामुळे त्या शुक्राची ताकद कमी होते. कमी झाली. पण अजून एक गोष्ट घडते की काय झालंय, रवीच्या बरोबर बसलेला ग्रह कोणता आहे? गुरु आहे. गुरु. बरोबर. कंबस्ट आहे. बरोबर. मराठीत काय म्हणतात? अस्तंगत. अस्तंगत. स्वराशीत आहे. याची 9वी दृष्टी कुठे पडणार आहे? नाही, आधी मला सांगा की ह्या कुंभ लग्न कुंडलीला तो कोण आहे? गुरु. आणि कोण आहे? लाभेश आणि लाभेश नाही येतो. लाभेश म्हणू नका. आपण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी बघतोय. तो नाशकेश आहे. आपण एक जेव्हा एखादी कुंडलीचा त्याला होणाऱ्या लाभासंदर्भातला विचार करू, जेव्हा मी फिजिकली मला एखादी गोष्ट मिळण्याचा विचार करेन तेव्हा मी त्याला लाभेश म्हणेन. पण मी जीवतत्वाच्या अनुषंगाने जेव्हा विचार करेन तेव्हा मी त्याला काय म्हणेन? नाशक स्थानाचा अधिपती. हा माझा महत्वाचा पॉइंट आहे. बरोबर. लक्षात येत आहे? तर त्यामुळे इथे घडलं काय आहे की गुरु ह्या कुंडलीला फार चांगला जाणारा ग्रह नव्हे. कारण शनी कुंडलीला नेहमी गुरु हा फार इतका उत्तम देत नाही. त्यांना कोण चांगला देतं? तर शुक्र चांगला देतो. कारण तो योगकारक तारा होतो. सगळ्यांना माहिती की नाही? हो. पण इथे इथे ती स्थिती निर्माण होते का? कारण योगकारक ग्रह जरी असला तरी तो त्याच्या नाशक भावामध्ये बसला. नाही तर याला त्रास व्हायला नव्हता ना पाहिजे. कारण कर्क हाच ग्रह जर केतू तिथे नाही आणि चतुर्थात शुक्र पडला असता तर हा एवढा त्रास नक्कीच त्याला झाला नसता. लक्षात येतंय सगळ्यांना? आता गुरुची दृष्टी कुठे आलेली आहे बघा. तर राहूवर आली आहे का? म्हणजे वृश्चिक राशीवर आलेली आहे का? हो आली. मग ती चांगली आहे का? आता इथे इथे तुम्हाला लक्षात गेला, एखादा ग्रह जेव्हा अस्तंगत आहे गुरुची दृष्टी चांगली म्हणतात ना? नाही. म्हणून सर नाशकेश कसा होईल? पत्रिकेत गुरु कोण आहे तो बघायला पाहिजे ना. नाशकेश नाहीये, मारकेश आहे. तुम्ही कुठे 11वा स्थानाचा अधिपती कोणाला म्हणजे दिलंय? 11वा नाशक. स्थान. नाशक 11th स्थानाचा स्थान. अधिपती नाहीये कसं? 11वं 11th. स्थान काय आहे? त्याला आपण त्रिषडायश म्हणूया. हा, बरं ठीक आहे. त्रिषडाय म्हणूया. त्रिषडायचे स्वामी ओके. चांगले असतात का? नाही. लक्षात येतंय सगळ्यांना? मग आता हो. तुम्ही मला सांगा, का चांगली नाहीये? कारण तो त्या कुंडलीसाठी काय आहे हे नेहमी बघायचं. लक्षात ठेवा. सगळ्यांना लक्षात येतंय का की प्रत्येक हो. ग्रह म्हणून हे शिकायचंय की मला वृषभ लग्न कुंडली आहे आणि मी म्हणते नाही नाही माझा गुरु चांगलं फळ देईल. कसं देईल गुरु चांगलं फळ? वृषभ लग्न कुंडलीला गुरु चांगलं फळ देत नाही. आणि तो जर कर्केत असेल तर अजूनच वाईट. त्याच पद्धतीने आता मला एक सांगा की आता इथे आपल्याला ज्या ज्या गोष्टी बघायच्या होत्या हे सगळं कळलं की हा व्यक्तीला कुठे कुठे त्रास होईल. आता आपण अजून कुठल्याही कोणाच्या दृष्टी बघितल्या नाही. आता ह्या बिचाऱ्या शुक्रवर कोणाकोणाची दृष्टी आहे सांगा? मंगळ. हर्ष. मंगळाची हर्षलची दृष्टी आहे आणि ते झालं आपलं. मंगळाची आहे की नाही? हो, मंगळाची उच्च झालेला मंगळ आहे. चौथी दृष्टी हा, आणि शुक्र हा मंगळ जलतत्वाचा उच्चीच आहे. जलतत्वाचं ग्रह आहे. लक्षात येते का? हा जलतत्वाचा ग्रह आहे. जलतत्वावर अग्नितत्वाची दृष्टी काय होईल? अतितीव्र दृष्टी. मंगळाची दृष्टी कशी असते? चौथी 8वी. मंगळाची आधी दृष्टी कशी असते? तीव्र असते की नाही? हा, आणि तो नाशक स्थानाचा अधिपती आहे. तो नाशक हा नावाकडे बघतोय. विसाळलेलं व्यक्तिमत्व आहे ते. अग्नी अग्नी हा कधी तीव्र. आता ह्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही. मंगळ जे आहे ना, मंगळाचं जेव्हा अग्नी वृश्चिकेचा असतो ना, तो पण वाईट आणि जो उच्चीचा असतो तो पण वाईट.
लक्षात घ्या. म्हणजे मंगळ खूप ताकदीचा झाला ना तर कुंडलीला फरक. हा हे काय देईल माहितीये का, हा पराक्रमासाठी चांगला आहे या व्यक्तीला. ठीक आहे, जेव्हा मसल पॉवर वापरणं, पराक्रम घडवणं ह्यासाठी चांगलं आहे. पण त्याचं ज्या ज्या असं नाजूक अशा शुक्रावर जेव्हा दृष्टी येते ना, तेव्हा त्याचं जीवात्मक जो विचार आहे ना तिथे गडबड होते. लक्षात येते सगळ्यांच्या का काही समजलंच नाही काय. येस. तर हा तरतम भाव हा प्रत्येक ज्योतिषाने ठेवायचा आहे. मी तर सगळेजण काय म्हणाल, सर तुम्ही एकीकडे म्हणता मंगळ चांगला आहे. आता मंगळ का चांगला आहे, कारण तो कर्मेश आहे ना, तो दशमेश आहे ना. ठीक आहे, तो दशमेश उच्च झाला. या माणसाने परदेशात जाऊन काम केलं तर ह्याला उत्तम त्याचं काम होईल की नाही. का का होईल सांगा बरं. चला मी ही बडबड तर मी केली, पण आता ही कळली का ते मला समजून नाही, दे. कारण व्ययात मंगळ उच्चीच आहे म्हणून. पण तुझं लक्ष कुठे जाते. आणि व्ययस्थान परदेश दाखवतो. पहिली गोष्ट म्हणजे कर्मस्थानात राहू. ठीक आहे, हा, तिथेच नेपच्यून आहे. म्हणजे ह्याचा राहू हा परदेश गमनाचा कारक, नेपच्यून हा कशाचा कारक आहे, तिथे वृश्चिक रास येते. म्हणजे कुठल्या जलतत्वामध्ये नेपच्यून चांगला आहे, बरोबर. तो त्याच्यापासून तृतीय भावात पडलेला आहे, उच्चीचं झालं, बरोबर. कर्मेश त्याच्यापासून कुठलाही भाव हा तृतीय जातो, तो उपचय भावात गेला असं पण म्हणतो. लक्षात आलं. नाही आपण नाही, हे नाही समजतो कळलं. हे नाही कळलं काय म्हटलं. 3, 6 आणि 10. 10 हे उपचय भाव असतात. मग ते हो. फक्त लग्नापासून बघायचे असं असं काय आपल्याला गृहीत धरलंय का, असं नाही आहे. नाही. मग एखादा ग्रह त्याच्यापासून उपचय भावात जाणार. उपचय म्हणजे सपोर्ट. उपचय इज व्हॉट इन इंग्लिश, इट इज सपोर्ट. ओके, तेव्हा तो सपोर्ट कोणाला करेल. इथे वृश्चिक रास कुठे आहे, दशमस्थान या कर्मस्थानाच्या ठिकाणी, बरोबर. कर्मस्थान तुम्हाला अधिकार देतं, तुम्हाला कर्मासंदर्भात गोष्टी सांगतं. लक्षात येते सगळ्यांना. तो त्याच्यापासून तृतीयात म्हणजे उपचयात पडलाय. त्याची दृष्टी, चतुर्थ दृष्टी त्याच्या स्वराशीकडे आहे. स्वरास ही मेष आहे. आणि नेहमी दृष्टी जेव्हा आपण इतर म्हणजे जीवात्मक गोष्टीच्या पलीकडे जेव्हा बघतो तर पराक्रमासाठी अतिशय उत्तम. लक्षात आलं सगळ्यांनी. हा माणूस जर परदेशात गेला प्रचंड, पण मग ह्याला त्रास होईल काय, त्रास तर होणार. कारण मंगळ उच्चीचा आलेला आहे, मग पित्ताचा त्रास त्याला होऊ शकतो. मंगळ कुठे उच्च झाला तर पित्त देतो. लक्षात आलं. आणि आता इथे त्याची दृष्टी कुठे आलेली आहे, तर षष्ठ स्थानाकडे आलेली आहे. षष्ठ स्थानाकडे असेल त्याला पित्त होणार. लक्षात येते सगळ्यांना. कळलंय का सगळ्यांना, तर नाही कळलं. हा वेग बाकी जे नवीन मंडळी आहेत त्यांना कळलं की नाही. बाकी आम्हाला कळेल, बाकी शास्त्रीवाले. बाकीच्यांना काय नवीन नवीन शिकतात त्यांना कळलं सगळ्यांना. हा एक विचार आहे, तुम्हाला नाही कळला तरी त्याच्यावर नक्की विचार करा. मी काय सांगतो ते पुन्हा एकदा रिपीट करतो. कर्मस्थानाचा संबंध व्ययस्थानाशी आलेला आहे. व्ययस्थान हे बाहेर गमनाचं स्थान आहे, बरोबर. त्यामध्ये वृश्चिक राशी ही दशम स्थानामध्ये आहे, तिथेच राहू आहे, बरोबर. राहू हा पण परदेश गमनाचा कारक होता, बरोबर. मग कर्माचा जेव्हा व्ययाशी संबंध येईल आणि कर्मेश उच्ची जो होईल, सुषमा मॅडम आवाज येतोय तुमचा, तर त्याच्या तिकडनं तुमचा चतुर्थ दृष्टी जर पराक्रमावर जात असेल तर पराक्रम घडेल. कुठे घडेल, परदेशात घडेल. लक्षात आलं. हे कळलंय का सगळ्यांना जे नवीन शिकतात त्यांना. आणि नाही सांग जास्त डोकं नका लावू. हे हा असा प्रत्येक भावापासून उपचय भाव पाहता येतो हे सांगण्याचा प्रयत्न माझा. आणि त्याची जिथे दृष्टी असते त्या दृष्टीला ते म्हणून आपण जेव्हा मॅडम आपल्याला शिकवतात अपोक्लिप्स ती स्थानं अशी लक्षात ठेवायची असतात. प्रत्येक ग्रहाची ती असतात. तर सर इथे मंगळ अजून 2 अँगलने पॉवरफुल झालाय. पराक्रम स्थानाच्या अँगलने पण तो व्ययात गेला, म्हणजे तिकडे पराक्रम दाखवेल. आणि दशम स्थानाचं षष्ठ स्थान म्हणजे उपचय स्थान आहे, त्याचा पण मंगळ पराक्रमात आला, म्हणजे हे पण इंडिकेट करतोच. म्हणजे आणि दुसरं काय मी शिकवलं होतं आता मगाशी, जेव्हा मंगळाची दृष्टी षष्ठ स्थानाकडे येते तेव्हा पित्त होऊन त्रास होतो, बरोबर. मग ह्या माणसाला पित्त होऊन त्रास होणार की नाही, कारण त्याचा उच्च मंगळाची षष्ठाकडे दृष्टी आहे. आणि चंद्र जो आहे त्याचा काळ आता षष्ठेश कुठे पडला, षष्ठाचं व्याध पडले आणि ताकद खराब झाली. पण तिथे कोणाला त्रास होणार आहे,
तर तो शनी बरोबर बसला असेल तर मी काय सांगितलं, षष्ठ स्थानाचा शनीशी संबंध आला तर बद्धकोष्ठता होते किंवा पित्त होते. आली का संबंध इथे? सगळ्या सगळ्या समजतं का त्यांना? कळतंय का? हो सर. असा संबंध निघत असतो. असे तुम्हाला पटापट समजलं पाहिजे की कोण कुठे गेलाय, कोणापासून किती गेलाय. कोणताही ग्रह, हे अजून एकदा सांगतो, कोणताही ग्रह त्याच्या स्थानापासून 6-8 बराकडे गेल्यानंतर चांगला धरायचा नाही. त्या भावासाठी. लक्षात आलं? त्याच्या उपचय भावात गेला तर तो सपोर्ट करणार, हे लक्षात ठेवा. हे कुठेही तुम्हाला सांगितलं जाणार नाही, लिहून दिलेलं नाही. मी माझ्या अनुभवाने सांगतोय. तुम्ही हे लक्षात ठेवा सगळे. whenever there is a upachaya bhav which is from that particular bhav, that planet will get lot of benefit aspect. कारण का? तो त्याच्यापासून उपचय भावात गेला. तो त्याच्यापासून चतुर्थात गेला तर तुम्ही म्हणाल तो त्याच्यापासून सुखात गेलाय, पण तो त्याच्यापासून केंद्रात गेलाय, त्याला त्याच्यासाठी झगडावं लागेल. प्रतियोगात गेलाय म्हणजे त्याला कमी जास्त मेहनत करावी लागेल. तो त्याच्यापासून अष्टमात गेलाय, डोक्याला ताप वाढेल. व्ययस्थानात गेलाय, त्याला प्रचंड नुकसान होणार. कळतंय? सगळ्यांना कळतंय हे मी काय सांगतोय ते? हे पटापट लक्षात आलं पाहिजे. माझ्या एखादी गोष्ट माझ्यापासून चतुर्थात गेली, होणार काय? माझ्यापासून षष्ठात गेली, रोगकारक निर्माण झालं, तो अष्टमात गेला, प्रचंड त्रास आहे. त्या व्यक्ती जे तो जो ग्रह होता त्या भावापासून अष्टमात पडलाय, तोच पीडाकारक होणार आहे आता. लक्षात येतंय? एखादा ग्रह, आता इथे आपण कुठला असा काही ग्रह गेलाय का बघूया आपण. नाही गेला. चतुर्थेश त्याच्या वेळात आहे. चतुर्थेश षष्ठेश वेळात आहे. आता चतुर्थेश काय आहे? तर मग त्यांना काय मिळणार नाही. आता चतुर्थाच्या तिथे केतू आहे, म्हणजे याला घरासंदर्भाचा त्रास होईल किंवा घरापासून दूर राहील. आणि घरापासून राहायलाच पाहिजे ना दूर, कारण ह्याला आता आपण काय बघितलं, दशमेश जो आहे तो व्यायात पडलाय ना, म्हणजे त्यांनी परदेशी गमन. म्हणजे आता इथे लगेच लक्षात येते की नाही, मग ह्याला घराचं सुख मिळेल का? कुंडलीत घराचं सुख आहे का? नाही. नाहीये. का नाहीये? कारण केतू चतुर्थात आहे आणि त्याचं कारण त्याचा जो भाव आहे त्यापासून व्यात पडलाय. वेळात गेलाय. म्हणजे तोही कुंडली केतूच्याच घ्या. नक्षत्रात आहे. तो अतिशय वाईट. कारण एखाद्या कुंडलीला आता तो किती त्रासदायक आहे हे जर आपण बघायला तर मंगळ आणि शनी एकमेकांच्या षडाष्टकात आले, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? म्हणजे हे काय काय त्रासदायक. मंगळ? मंगळ शनी षडाष्टक आहे ना. हा. बरं, दुसरी गोष्ट काय झालेली आहे, शनी आणि चंद्र सहचार्य आहेत. शनी चंद्र विषय होत, हा पूर्णतः अंशात्मक हे नाही, काय म्हणतात त्याला, युतियोग नव्हे. पण शनी चंद्र जेव्हा एकाच राशीत बसतात त्याला विषयुग का म्हटलंय? तर माणूस त्या अनुषंगाने चिंता करतो. लक्षात आलं? आता ही शनी आणि चंद्र कुठे बसले? तर मिथुन राशीमध्ये बसले. मिथुन राशी तुम्हाला मी शिकवलेली आहे. मिथुन राशीत शनी आला तर काय त्रास देईल तो? श्वासाचा त्रास देईल का? कारण तो षष्ठशा बरोबर बसलाय ना. श्वसनाचे पण रोग देऊ शकतो की नाही? म्हणजे म्हणजे झालं ना. कारण का सांगितलं मी? कारण तो रेस्पिरेटरी ऑर्गन्स दाखवतो, थर्ड हाऊस किंवा मिथुन रास, आणि त्याच्यामध्ये शनी आला, बरोबर. मग काय त्रास देईल? आणि शनी आर्द्रा नक्षत्रात राहूच्या, नक्की देईल ना. लक्षात येत आहे? असं तुम्हाला लक्षात घ्यायचं. म्हणजे असे कंगोरे ज्याला आपण म्हणू त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करायला पाहिजे. सगळ्यांना कळतंय? गुरु रवी असेल तर दैवी गुण असतात का? कुठे आहे महत्वाचं आहे. त्या कुंडलीला तो गुरु आणि रवी कसा आहे ते बघायला पाहिजे. या कुंडलीला गुरु चांगला नाही ना. दैवी गुण आणण्यासाठी इथे शुक्र जो आहे, आता इथे गुरु कसा असायला पाहिजे? गुरु कंबस्ट झाल्यानंतर काही देत लगेच. अस्तंगत गुरु हा चांगला नाही. लक्षात घ्या. कोणताही ग्रह जो आहे तो जितका रवीपासून दूर तेवढा तो मूळ स्वरूपात उत्तम मानला गेला. जेवढा तो जवळ तेव्हा त्याला त्याचं व्यक्तिमत्व जे आहे त्या प्रत्येक ग्रहाचं जे त्याचं कारकत्व, ज्याला व्यक्तिमत्वापेक्षा कारकत्व जो आहे ते कारकत्व पुढे आणताच येत नाही. लक्षात आलं तुमच्या?
म्हणून याला त्रास होतो. म्हणजे अस्तंगत ग्रहाचं दुःख काय आहे की जो द्यायला तो बसला तो देऊ शकत नाही. आता ह्या याच्यामध्ये काय आहे, लाभेश येतो. आपण आता जीवाच्या स्वरूपाने विचार नाही करता आणि आपण फिजिकल मला मध्ये काय मिळणार असा जर विचार करायला गेलो तर तो माझा लाभेश आहे आणि तो माझा कुटुंबेश आहे आणि तोच नेमका कंबस झालाय तर मला कुठलं दुःख होणार आहे, तर मला कुटुंबाचं आणि लाभामध्ये नुकसान होणार आहे. लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? ते शनीच्या दृष्टीत तो आहे का नाही हे आहेत का नाही हे जाऊन हे आधी क्लिअर झालं. लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? तो शनीच्या दृष्टीमध्ये आहे हा भाग पुढचा आला, पण द थिंग इज की इट इज अ कंबस्ट. स्वराशीमध्ये तो आहे त्यामुळे त्याला त्याचं जे कारकत्वाने जो ते देणार. कारकत्व काय आहे? गुरुचं कारकत्व काय? एक तर ध्यान आहे, दुसरं काय आहे? गुरु तत्व आहे. गुरुचं ब्लेसिंग आहे ना. गुरु इज बेसिकली काय? ब्लेसिंग आहे, आशीर्वाद आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय की सगळ्याचं बॅलन्स करणं. प्रत्येक गोष्टीत बॅलन्स क्रिएट कोण करतो? तर तुमच्या कुंडलीमध्ये असलेला गुरु बॅलन्स करतो. तिथे गडबड झाली. म्हणून गुरु रवी कॉम्बिनेशन जर ते अंशात्मक युती नसतील, सहचर्यामध्ये असेल तर अप्रतिम आहे. पण तो जर त्यांनी त्या ग्रहाला अस्तंगत केला तर मात्र गडबड. सगळ्यांना तरतम समजलं का? म्हणजे हाच रवी आणि गुरु याच्यामध्ये 10 डिग्रीचा फरक आहे. तर तो त्यापासून दूर जातो, हे चांगलं आहे. पण तो त्याला अस्तंगत करतोय ना, हे चांगलं आहे. लक्षात आलं सगळ्यांना? अर्थात हे कसं आहे माहितीये का की रवी शनी एकत्र बसणं आणि रवी गुरु एकत्र बसणं ह्याच्यामध्ये रवी गुरु इज मच बेटर कारण रवी शनी. परत तिथे तरतम आहे. हे सगळ्यांच्या लक्षात येत आहे. म्हणजे तुम्ही आता कुंडली सोडताना ह्या गोष्टींचा पण आता विचार करत आहे. कशा? तर त्या व्यक्तीला हा रोग का झाला तर त्याच्या 7 आणि 8 नंबरच्या राशी बाधित आहे. त्याचबरोबर कुंडलीमध्ये लग्नेश कमजोर पडलेला आहे. त्याचबरोबर लग्नामध्ये अष्टमेश आलेला आहे. त्याचबरोबर जो कारक ग्रह जो आहे तो नाशक भावामध्ये बसलेला आहे आणि नाशक भावामध्ये अतिशय तीव्र अशा मेष तत्वामध्ये आहे. मेष तत्वामध्ये पाठीमागे असलेला जो केतूचं अश्विनी नक्षत्र आहे हेही त्याला त्रासदायक आहे. ह्या सगळ्याचा ओव्हरऑल विचार करता हे जे काही आत्ता आपल्या समोर असलेली ही जी कुंडली आहे ती त्या माणसाला किडनी स्टोन द्यायला कारणीभूत झाली. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये गुरुची दृष्टी पडणं मला पडत असते तर ह्या गोष्टी चांगल्या झाल्या असतात. पण गुरुची दृष्टी ह्या कुंडलीसाठी एवढी उत्तम नाही कारण ती मारक भावाची आणि कुठल्या स्थानाची आहे ती नाशक भावाचा तो गुरु आधिपत्य घेऊन बसलाय म्हणून खराब आहे. रवी कधीही व्ययस्थानामध्ये चांगला नाही, लक्षात ठेवा. आणि तो मीन राशीतही फार चांगला नाही. तो नेमका आता आपण इथे 2 गोष्टी पाहिल्या आहेत, रवी आणि चंद्र. कारण रवी आणि चंद्र आपण काय म्हटलं होतं ते आपले ल्युमिनरीज आहेत, प्रकाशमान ग्रह आहे. म्हणून ह्याचा जेव्हा विचार करू तेव्हा रवीची स्थिती मीन राशीत एवढी उत्तम नाही कारण तो नैसर्ग कुंडलीमध्ये कसा घेतला. निसर्ग कुंडलीत ते व्यय भाव दाखवतो. मरणकारक स्थान म्हटलंय रवीला. दुसरी आवाज येत नाही. आवाज येत नाही. येतोय. मरणकारक स्थान म्हटलं. दुसरी गोष्ट काय झालं, शनी बरोबर चंद्र चांगला झाला. लक्षात आलं. म्हणून सुद्धा या गोष्टीमध्ये त्रास निर्माण झाला. लक्षात आलं का? कारण ह्या गोष्टी आणि कधीही शनीच्या दृष्टीमध्ये रवी नसावा. इतका तो शनीच्या दृष्टीतनं बाहेर असेल तेवढा चांगला. लक्षात आलं सगळ्यांना? अजून काय प्रश्न असतील तर विचार. कळते का? काही प्रश्न कोणाला? इथे त्रिषड्या स्थानामधल्या स्थानाचा मालक गुरु त्याची दृष्टी पण षष्ठावर पडली म्हणजे हे पण निगेटिव्हच. निगेटिव्ह. इथे आता का निगेटिव्ह? कारण गुरुची दृष्टी निगेटिव्ह म्हटलेली नाहीये बाय लॉ. पण कुठल्या कुंडलीला कुठल्या भावाचं स्थान कसा तो स्थानाचा कारक होतो आणि त्यानंतर तो कंबस्ट आहे का अस्तंगत आहे का हे फार महत्वाचं. तो अस्तंगत नसता तर आपण गोष्टी चांगल्या मानल्या असतात कारण रवी गुरु हे अतितीव्र बुद्धिमत्तेचं दर्शन दाखवतात. लक्षात आलं की नाही? आता ही व्यक्ती आता तुम्ही म्हणाल की मग आता ते गेलं गुरुचं नाही आता आलं होतं मग आता दुसरा कुठला ग्रह बघायला पाहिजे. दुसरा ग्रह भाग्येश बघायला पाहिजे.
कारण धर्मशास्त्राच्या अनुषंगाने धर्मस्थानाचं आधिपत्य इथे शुक्राला आलेलं आहे. ठीक आहे. पण शुक्रच्या तिकडे बसलंय कोण? हर्षद. तर हा मॉडर्न माणूस आहे ना. तिथे धर्मशास्त्रासाठी जुने पुराणे ग्रह लागतात. तिथे शनी असता तर विषय वेगळा होता. पण आता तिथे कोण आहे? हर्षद आहे धर्मस्थानामध्ये. तो पण काय आहे? राहूच्या नक्षत्रात आहे. तर तू राहूच्या नक्षत्रात आहे. तूळ राशीमध्ये. तुम्ही ह्याचे स्वतःच विचार वेगळे आहेत सगळे. आणि तो शुक्र कुठे बसलाय? तो त्याच्यापासून सप्तमात आहे. म्हणजे तिथे टग ऑफ वॉर आहे. त्यामुळे एखादी गोष्ट समोर गेल्यानंतर 2 मिनिटं जरा एक मी शिकवतोय मार्गस्थानात त्याला असं म्हणू शकतो. त्याला आपण इथे प्रतियोग असं म्हणतात. प्रतियोग. हा. तो प्रतियोगात आहे. शुक्राची जेव्हा स्वराशीवरती दृष्टी जाते ही चांगली वेगळ्या गोष्टीसाठी, पण बाकीसाठी चांगली. ठीक आहे. पण इथे शुक्र शुद्ध स्वरूपात असायला पाहिजे. शुक्र मेष राशीमुळे बाधित आहे किंवा आणि शुक्र बाधकेश पण झाला परत. सर हो. इथे चंद्रमंगळ युतीचे पण गुणधर्म दिसतील का या पत्रिकेत? या व्यक्ती चंद्रमंगळ म्हणजे कुठे चंद्रमंगळ प्रतियोग आला आहे, हो. तर चंद्रमंगळ युतीचे गुण पण याच्यात दिसतील प्रतियोग का? नाही झालेला ना इथे, उलट षडाष्टकात गेलाय ना चंद्र. उलट वाईट झालं. हो. षडाष्टकात गेले म्हणून अजून जास्त तीव्र यूज आहे. 6-8 आहेत ना, उलट 6-8 बरं षडाष्टकामध्ये विचित्रता जास्त दिसते. लक्षात आलं? म्हणून मग आपण बघत होतो त्याप्रमाणे विषयोग होऊन परत षडाष्टक क्रिएट होतंय. म्हणजे ह्या माणसाला त्रास जास्त आहे. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलंय कसं बघायचं ते. आणि मंगळ याच्यामध्ये ह्या कुंडलीमध्ये ही एक कुंडली मांडलिक आहे आणि अहंकार भयानक असेल तुमचा, कारण मंगळ उच्चच आहे. त्यामुळे ते त्रासदायक आहेच त्या कुंडलीमध्ये. जेव्हा जेव्हा मंगळ उच्चीचा होतो तर त्या कुंडलीमध्ये नाही म्हटलं तरी अहंकार असतो. रवी उच्चीचा होणार, लक्षात आलं? रवी उच्चीचा होणार किंवा मंगळ उच्चीचा होणार. कार्यक्षमतेमध्ये ताकद जास्त असते, पण मी केलं तर फार असतं. तो पण एक भाग तिथे असतो. लक्षात येतं सगळ्यांच्या? अजून काही प्रश्न आहेत? कळलंय का कुंडली कशी पाहिजे काय? आता ह्याच्यामध्ये तुम्ही अनेक पद्धतीने हा शुक्राला बघू शकता. आता केतू आणि रवीच्या मध्ये तो शुक्र आहे. हेम ज्याला पाप कर्तरी असं ज्याला आपण म्हणतो. कारण मारक भावाचा स्वामी रवी आहे, तो त्याच्यापासून अष्टमात आहे आणि केतू आणि रवीच्या मध्ये शुक्र अडकलाय. बरोबर? म्हणजे त्याला आपण पापकर्तरी म्हणू शकतो. पापकर्तरीत पण त्याला अजून त्रासदायक होऊ शकतं. म्हणजे अनेक पद्धती म्हणजे ते हेही बघू शकता. असं मी कर्तरी आपण इथे पाहिलं नाही, पण कर्तरी पाहता येते. लक्षात येतं? कळते की नाही? मग आता चंद्र कसा अडकलाय? तर चंद्र हा शनी आणि केतूच्या ह्याच्यामध्ये. लक्षात येते? परत ही ध्यान म्हणजे पापकर्तवरीमध्ये झाले. अशा अनुषंगाने पण चंद्राची स्थिती पाहतोय. आपण पाहिली नाही, पण हेही आपण त्याचं कारण घडू शकतो की चंद्राची ताकद कमी होणे. का होईल कमी? ह्या अनुषंगाने सुद्धा लक्षात. कारण नेहमी कुंडलीला तो ग्रह कसा आहे त्या अनुषंगाने तो त्याचं फळ देतो. लक्षात येतं सगळ्यांच्या? कळतंय का नाही? हो सर. आता काही प्रश्न कोणाचे? आता थांबूया. बरं. काही प्रश्न आहे? नाही. सगळ्यांना कळलंय? एनिबडी? हो हो हो. आता आपण पुढच्या आठवड्यात जो माझा शेवटचा क्लास असेल त्याच्यामध्ये आपण हे पुढची 4 लग्न आपण घेऊया आणि त्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण अजून एखादी कुंडली घेऊ की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहत आहे. आता ह्याचा आपण हे नाही पाहिलं 2 मिनिट आपण, पण याच्यातनं तुम्हाला क्लिअर झालंय ना? मी नवमांशात परत अजून मला का नाही, कारण मी नवमांश वेगळ्या पद्धतीने पाहतो. त्यामुळे पण तुम्हाला नक्षत्राच्या अनुषंगाने तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचं लॉजिक क्लिअर झालेलं आहे. नुसतं आपण प्रश्न आपलं D1 चार्ट वरनं पण बऱ्याच गोष्टी अतिशय सहजतेने पाहू शकतो. त्याचं रूपांतरण जे आहे ते आपण पुढे अजून नंतर ह्याच्यात पाहू शकतो. नवमांश कुंडली, मग त्याच्यामध्ये आपण D30 मध्ये त्याचं काय पाहू तर D30 मध्ये त्याचा जो ऑकरन्स आहे, त्याचा जो तीव्रता आहे
किंवा किती वेळा होईल, त्रासदायक खूप ठरेल का, हे आपण D30 मध्ये पाहतो. पण माझं सगळ्यांना अतिशय म्हणजे सिन्सिअर रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळेजण आधी कारकत्व जे काही ग्रहाचे आहे, राशींचे आहे, त्याचा अभ्यास ठरवली करा. आणि त्यानंतर तुम्ही D9 आणि D3 नंतर D12, D60, D30, D45, D40 त्याच्याकडे जा. आत्ता घाई करू नका. आणि D3 सुद्धा आपल्याला इथे अनेक गोष्टी दाखवतात. D3 आपण लोकेट करतो ते एक्झॅक्टली जेव्हा रेस्टॉरंटमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण लोकेट करतो ते एक्झॅक्टली काय म्हणू कुठे आहे, रोग कसा आहे, त्या रोगाची व्याप्ती कशी आहे, आतला भागाचा रोग आहे का बाहेरच्या भागाचा रोग आहे, अशा अनुषंगाने पण आपल्याला तिथे पाहतात. लक्षात आलं सगळ्यांना? पण आत्ता सगळ्यांनी गुरु रवी बरोबर जर नेपच्यून आला तर मग या ज्या अतितीव्र गुण तुम्ही मगाशी सांगितले, कशाबरोबर गुरु रवी बरोबर जर नेपच्यून आला तर दैवी गुण म्हणजे अतितीव्र कंबस झाला नाही पाहिजे. एक लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये अस्तंगत ग्रह चांगली फळ देतात. अस्तंगत नसावा. आता मी काय सांगितलं की रवी आणि गुरु एकमेकांपासून दूर आहे आणि गुरु म्हणजे स्वराशीत आहे आणि तो चांगला आहे. अशी स्थिती आहे तर लगेच गोष्टी बदलतात. तो अस्तंगत नसावा, कारण आता अस्तंगत झाल्यानंतर त्या ग्रहाला त्याचं जे कारकत्व जे आहे नॅचरली तो जे करतोय तिथे त्याला बाधा निर्माण होते. नेपच्यून मुळे बाधा निर्माण होईल का मग? बरोबर कशामुळे? नेपच्यून आला तर रवी गुरु बरोबर नेपच्यून आला तर अहो तेच सांगतोय की रवी नेपच्यून एकत्र आला तर तो अंशात्मक युतीत असेल तर तो नेपच्यून पण तर अस्तंगत होईल ना. हा हा हा. अस्तंगत नाही झाला पाहिजे. माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला आता इथे या कंडिशनला आपण बघू की नेपच्यून हा वृश्चिक राशीत आहे. त्या वृश्चिक राशीतलं नेपच्यून या व्यक्तीला काय देईल तर अंतस्थ प्रेरणा देईल. हा हा हा. राहू वृश्चिकेत असेल तुझा काही अंश अंतस्थ प्रेरणा असते, बरोबर. मग ते देऊ शकतो पण दॅट डज नॉट मीन की तो धार्मिक असेल. कारण धर्माचा जो कारग्रह जो या कुंडलीला आहे, म्हणजे आता ह्या कुंडलीसाठी धर्माचा कारग्रह कोण झाला तर तूळ राशीचा स्वामी, बरोबर. आणि तूळ राशीत असलेले ग्रह हे आपल्याला त्याच्या धर्माविषयी सांगतात. मग तुम्ही म्हणाले की तो त्याच्यापासून सप्तमात गेला म्हणजे ताकद कमी झाली ना. लक्षात आलं? त्या ग्रहाची आणि तो बघतोय म्हणून इतर गोष्टी म्हणजे मी ते काय परत सांगतोय ना की जीवाच्या अनुषंगाने बघणे, त्याच्यानंतर इतर गोष्टींच्या अनुषंगाने बघणे हा फरक आहे. तर आता तुम्ही जेव्हा माणसाचा धार्मिक प्रवास हा जेव्हा बघताय तर तो जो धार्मिक चाललाय तो त्याच्या समोर जाऊन बसला तर तो त्याच्या 180 डिग्रीवर बसलेला असेल तर तो उत्तम नाही मानता येणार मला. त्यात परत धर्मस्थानामध्ये हर्षल असेल तर त्यांच्या काहीतरी विक्षिप्त वेगळ्या संकल्पना असू शकतात, नवीनता ज्या सामान्य जनाला जमतीलच अशा नाही. लक्षात आलं? बिलकुल पटत नाही, कारण धर्म हा जुन्या पद्धतीने चालण्याचा एक भाग आहे आणि हर्षल हा हा पूर्णतः नवीनतम पद्धतीने जात आणि जेव्हा हर्षल तूळ राशीत असेल तर म्हणजे वेगळेच विचार सगळे. हा, तर त्या अनुषंगाने तुम्ही त्याचं बघा, कारण कुंडली दुसऱ्याची आहे, तुम्ही त्याला अस्तंगत आहे की नाही तो बघतच नाही. तुम्ही म्हणताय की रवी गुरु आणि चंद्र मीन राशीमध्ये रवी गुरु आणि नेपच्यून एकत्र बसले मीन राशीमध्ये बसले, पण ते कोणी कंबस नाही आहे ना ते बघा. आता पण मीन राशीमध्ये मीन राशी म्हणजे नाही म्हटलं तरी मीन राशीमध्ये असलेले ग्रह, आता नेपच्यून सारख्या ग्रह जेव्हा मीन राशीमध्ये जाईल की नाही तर ते मीन रास मग तिथे थोडीशी गुंगी आणणारी पण आहे. लक्षात घ्या. मग ते बघायचं की याचा लग्नेश त्या अनुषंगाने पुढे जाऊ शकतो का, ते पण एक लक्षात घ्या. म्हणजे हाही लक्षात ठेवायचं म्हणजे आणि दुसरं काय की तो मीन रास दाखवतं काय, मीन रास नैसर्ग कुंडलीप्रमाणे व्यवस्थान दाखवत आहे आणि तिथे रवी चालतच नाही ना. हा पण एक विचार तिथे करायला पाहिजे. त्या अनुषंगाने त्याचा विचार करायचा. कळले सगळ्यांना? राहूच्या 5व्या आणि थँक्यू 9व्या सर. दृष्टीला महत्व द्यायचं. थांबा, मला प्रश्न आला होता काहीतरी. हा, राहूच्या 5व्या आणि 9व्या दृष्टीला किती महत्व द्यायचं? नाही, तुम्ही बेसिकली दोन त्याच्यात मतप्रवाह आहे. राहूला काही मतप्रवाहांमध्ये राहू हा फिजिकल प्लॅनेट नाही, इट इज अ नोड, त्या चंद्राचा पातबिंदू आहे.
त्यामुळे त्याला त्याचं जे अस्तित्व ज्या भावामध्ये असेल त्या भावाच्या अनुषंगाने त्याचा विचार करायचा. हे तुम्ही साऊथ इंडियामध्ये तिकडे त्याला हे बघितलं जातं. त्याचं राहूचं जो अस्तित्व त्याला दृष्टीच्या अनुषंगाने पाहिलं जाते, त्याच्या अस्तित्वाच्या अनुषंगाने पाहिलं जातं. पण उत्तर भारतामध्ये राहूच्या दृष्टी पकडल्या जातात. तर आपण आपल्या लॉजिक प्रमाणे मी खूप जास्त साऊथ इंडियामध्ये शिकले असल्यामुळे मी त्याच्या फार त्याला लक्ष देत नाही. पण तुम्ही बघू शकता राहूच्या दृष्टी ज्या आहेत त्या पण माझ्या रिसर्च प्रमाणे ताकददायक ठरू शकतात आणि ठरतात, बऱ्याच वेळा ठरतातच, नाही पडत असं नाही. कारण त्याची उलटी दृष्टी असते ना, वक्र दृष्टी असते, त्यामुळे ती त्या अनुषंगाने बघा. आणि कसं करायचं की तुम्ही इतके कुंडली सोडवा की तुम्हाला तुमचं ते जजमेंट येत जातं. तर 2 मतप्रवाह आहेत, त्याला आपण योग्य अयोग्य काही पकडायचं नाही. पण आपण जे उत्तरेकडे आपण आता पौर्वात्य, आपण वेस्ट साईड, आपल्याला सदनच समजतात. पण तुम्ही जर तिथे त्या अनुषंगाने अभ्यास करत असाल तर काय हरकत नाही. आता परत तुम्ही जेवढ्या सदन साईडला जाता ना, तिथे नेपच्यून आणि हर्षल बघितलं जात नाही, किंवा उत्तरेत पण नेपच्यून आणि हर्षल पाहिलं जातं. त्याची कारकत्व दुसऱ्या ग्रहांना दिली असं पण. पण आपला अभ्यास आपण करायचा आणि तुम्ही जरूर बघू शकता केतू आणि राहूची दृष्टी काय गोष्टी. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे. राहू केतू ज्या राशीमध्ये असतात त्यांच्या राशी स्वामींचे दशा गोचर हे पण तसेच त्रासदायक ठरतात. तो त्या कुंडलीला आता समजा राहू समजा कन्येमध्ये, तर मग त्रास नाही ना. आता राहू हा वृश्चिक राशीमध्ये आहे तर त्रास देणार. लक्षात झालं की नाही. केतू हा वृषभ राशी. आता कसं झालं की ते जेव्हा मित्र राशीमध्ये असतील, मित्रांच्या राशीमध्ये, तेव्हा ते त्रास देत नाही, आणि जेव्हा नसतील तेव्हा त्रास देतात. साधा आहे. कारण बुधाची रास आणि कन्या राहू जर का मिथून येते तर तो त्रास देत नाही. लक्षात ठेवा. बुधाच्या राशीमध्ये आणि बुधाच्या ह्यामध्ये काय दशेमध्ये तो त्रास नाही देणार. पण तो जर मेषेत आहे तर तो त्रास देतो. लक्षात आलं? सर, माझा एक प्रश्न होता. मी अर्चना बोलतेय. मी बोला. पंडितच्या क्लासला आहे. बोला. तर शक्यतो आपण जर आजार बघायचे असतात कुंडलीत, तर आपण षष्ठ स्थान आणि जनरली कन्या रास बघतो की कुठे आहे वगैरे. आणि त्या लग्नाला जो प्रतिकूल ग्रह आहे, म्हणजे आता समजा इथे कुंभ लग्नाची कुंडली आहे, तर त्याचा अपोजिट ग्रह आपण जनरली रवी मानतो. तर त्या पद्धतीने आपण विचार करतो. पण आता इथे किडनी स्टोन म्हणजे आपल्याला समजा माहित नसलं असतं की किडनी स्टोन काहीच म्हणजे कल्पना नाहीये, तर कसा विचार करायचा म्हणजे नाही, इथे त्यासाठी? किडनी स्टोन जरी नाही असं जरी बघितलं तर पहिलं मी काय सांगितलं की रवी आणि चंद्र तुम्ही पाहिले पाहिजे. ल्युमिनरीज तुम्ही पहिले पहा, बरोबर. कारण एखाद्या ग्रहाच्या, सुषमा मॅडम एक करा, म्यूट करा सुषमा मॅडम. हा, करते. हा, तर तुम्ही काय पाहणार, रवी आणि चंद्र पहिले पाहणार. ठीक आहे. रवी आणि चंद्र का पाहणार, कारण ते प्रकाशमान ग्रह. दुसरीकडे काय तुम्ही जाणार, तुम्ही ते पहिले पहा, मग त्या तुम्ही गोष्टी समजा. आता आपल्याला काही सप्तमाच्या कारक ग्रहाबद्दल विचारलं नाही, सप्तमेशाबद्दल विचारलेलं नाही, काही विचारलं नाही. आता आपल्याला समजा ह्या कुंडलीचा विचार करायचा आला तर इथे दोन्ही बाधित आहेत, चंद्र आणि रवी बाधित आहेत. लग्नेश बाधित आहे का नाही, तर लग्नेश बाधित आहे. लग्नेश ज्या क्षणी बाधित होतो म्हणजे आपल्याला इथे लक्षात येणार आहे की त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी गडबड सुरू झालेली आहे. लक्षात आलं. आता जेव्हा अष्टमेश लग्नात येतो तर अतिशय दूर म्हणजे खूप वेळ चालणारे रोग येऊ शकतो. त्याचं लॉन्जेटिव्हिटी वाढवू शकतो कदाचित, पण त्रास देऊन वाढवू शकतो. मग इथे आपल्याला जेव्हा लग्नेश अष्टमात येतो तेव्हा हे लक्षात आलं पाहिजे की लगेच इथे काहीतरी न्यूनता आलेली. दुसरी काय बघायला पाहिजे की आपल्या इथे म्हणजे जेव्हा तुम्ही सतत कुंडली सोडता तेव्हा अरे लग्नेश अष्टमात आलाय आणि षष्टेश पंचमात आलाय, मग इथे काहीतरी त्याला आजार होणार हे नक्की क्लिअर झालं. लक्षात आलं. मग दुसरं आपण काय पाहू की मग आता ह्याला आजार होईल तर कुठला होईल, तर आजार कुठला होईल, तुम्ही मला षष्टेशाप्रमाणे आजार असं आपण बघू शकतो. तर षष्टेशाप्रमाणे आजार होईल तर मग षष्टेश कुठे आहे, तर चंद्र, बरोबर. मग चंद्र मिथून राशी, मग कुठला त्रास होऊ शकतो, तर कशाचे त्रास होऊ शकतात, बरोबर. हा एक साधा नियम तुला सुरू. पण आपल्याला जर आता त्याच्यापासून फार जास्त ह्याच्यामध्ये डीप मध्ये जायचं असेल तर आपण बघणार सर्वात बाधित ग्रह कोणता आहे या कुंडलीत. तर या सर्वात जास्त बाधित ग्रह तर मुळे शुक्र आहे ना, कारण शुक्र मेष तत्वामध्ये आला, बरोबर. मग मेष तत्वामध्ये शुक्र चालतो का, तर नाही चालत, कारण तो जलतत्वाचा ग्रह, बरोबर.
मग त्याच्यावरती कोणत्या दृष्ट्या पडल्या आहेत, तर त्याच्यावरती ज्या दृष्टी पडतायत त्याने त्याला अफेक्ट होणार आहे का, तर मंगळाची उच्च झालेल्या मंगळाची दृष्टी तिथे पडते. पण आपण त्याला नॉर्मल सिनारिओ नाही, जीवतत्वाच्या अनुषंगाने विचार करतो. मंगळाची दृष्टी जेव्हा एखाद्या जलतत्वाच्या ग्रहावर पडेल, जलतत्व वेपराईज होतंय म्हणजे त्रास होतोय, मग त्याचं बाष्पीभवन होतंय असा विचार करा. मग पाणी कमी होणं, पूर्णतः पाण्याने दबदबलेलं असं हे माझं किडनी सारखं अवयव, त्याच्यावर माझा प्रचंड प्रकाश पडून त्याचं जर का पाणी कमी होत असेल तर तिथे मला त्रास होईल का नाही, हा विचार करा. लक्षात येतं? हो. मग हा पहिला विचार आला की नाही इथे शुक्र खराब होतोय. मग शुक्रावर खराब होण्यासाठी आधी शुक्राच्या असलेल्या राशीपासून दूर गेलाय का, तर तो नक्की लक्षात आला की तो समोर बसला 180 डिग्रीवर. मग त्याची ताकद तिथे कमी झालेली आहे, त्याच्यावर मंगळाची दृष्टी आलेली आहे. मग आता आपण म्हणू की त्याला बरं करायचंय, तर बरं करणारा ग्रह कोणता आहे आपल्या कुंडलीमध्ये? गुरु. तर गुरु तर या कुंडलीत असतात ना, ते तर वाचवणार कोण? तो म्हणाल नाही आता भाग्येशाकडे चला. मग भाग्येशाकडे चला म्हटल्यानंतर भाग्येशच तर माझा आत्ता कारकग्रह जो मी आजाराचा म्हणतोय तो आलेला, तू त्यापासून तो कसा मदत करेल? बरं, आता मग कारकग्रह ज्या राशीचा स्वामी आहे त्या भावाचं तरी स्थिती बरी आहे का, तर नाही, तिथे हर्षल बसला, गडबड झाली. लक्षात? असे आपण हारार्कीज करतो की ह्या गोष्टीनंतर कसं 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 हे नाहीये, मग चला ही टिक झाली, हे नाही, मग आता खाली आहे, दुसरं टिक नाही, हे पण नाही झालं, तिसरं टिक, असं करत खाली आहे. लक्षात? जेव्हा लग्नेश हा षष्ठेशाबरोबर बसला चांगली स्थिती नाही, हा पहिला नाही. अष्टमेश लग्न येणं चांगली स्थिती नाही, लग्नेश अष्टमात जाणं अजिबात चांगली स्थिती नाही. लग्नेश अष्टमात असेल तर लॉंग लाईफ देतो पण अतिशय आजारायुक्त येतो, हे चांगलं नाही. हे असं बघत जायचं. जेव्हा तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने एखादी कुंडली पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. त्याला नेहमीच माझ्याकडे जेव्हा लोक कुंडली घेऊन येतात, थोडी ते मला सगळं सांगतात. मी त्यांना विचारतो की अरे हा त्रास झालाय का, हा त्रास झाला. ते लोक अरे तुम्हाला कसं कळलं, तुम्हाला कसं, कारण ती कुंडली मला सांगते की तू हे झालेलं, हे झालेलं, हे इथे टिक झालं, याच्या त्याला हे टिक, एवढ्या वर्षी तुला हा त्रास झाला का, हो. असं ते जसं जसं बघत जातं तसं तसं तुम्हाला दशा अंतर्दशा आणि त्याचे नॅचरल एजेस त्याच्यावरनं कळतं. येस, थँक्यू सर. चला आज तर थांबूया आपण सगळ्यांनी. चला, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सर.